हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 दिवसीय श्री नरसिंह कथेच्या आजच्या शेवटच्या सत्रामध्ये. तर आपण श्री नरसिंह प्रणाम या आरतीने सुरुवात करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे मांडण्याचा प्रयत्न करा. नमस्ते नरसिंहाय. नमस्ते नरसिंहाय. नमस्ते नरसिंहाय. बोला. नरसिंहाय. प्रल्हादाल्हाददायिने. प्रल्हादाल्हाददायिने. हिरण्यकाशिपोर्वक्षः. हिरण्यकाशिक्षः. शिलाटङ्कनखालये. शिलाटङ्कनखालये. इतो नृसिंह परतो नृसिंहो. इतो नृसिंह परतो. यतो यतो यामि ततो नृसिंह. यतो यतो यामि ततो नृसिंह. बहिर्नरसिंह हृदये नरसिंह. बहिर्नरसिंह हृदये. नरसिंहमदिं शरणं प्रपद्ये. नरसिंहमदिं शरणं प्रपद्ये. तव करकमलवरे नखा अद्भुतशृङ्गा. दलिता हिरण्यकशिपुतनुभृङ्गा. सर्वजण. तव करकमलवरे अद्भुतशृङ्गा. दलिता हिरण्यकशिपुतनुभृङ्गा. केशवधृता नरहरिरूप. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. केशवधृत सर्वजण नरहरि रूप. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय नरसिंहदेव. जय नरसिंहदेव. नरसिंहदेव. जय नरसिंहदेव. सर्वजण. नरसिंहदेव. नरसिंहदेव. जय जय नरहरि. जय नरहरि. नरहरि. जय नरहरि. नरहरि. जय नरहरि. नरहरि. जय नर. जय प्रहलाद महाराज. जय प्रहलाद महाराज. प्रहलाद महाराज. जय प्रहलाद महाराज. जय प्रहलाद महाराज. जय प्रहलाद महाराज. जय प्रहलाद. प्रभुपाद. 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 जय जय प्रभुपाद. 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 सर्व भक्ति विघ्न विनाशक लक्ष्मीपति नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणि प्रहलाद महाराज की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. आपण प्रार्थनेने सुरुवात करू. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन
तस्मै श्री गुरवे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, श्री नरसिंह जय नरसिंह, जय जय नरसिंह। प्रह्लादेश जय पद्म, मुख पद्म भृंग, उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्मृत्युं नमाम्यहम्। हरे कृष्ण। कालच्या सत्रात आपण चर्चा केली होती कशा प्रकारे हिरण्यकश्यपूने सर्व ब्रह्मांडाला त्रास देण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर सर्व देवी देवता या भगवान ऋषिकेशांकडे जाऊन भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांना प्रार्थना करू लागले आणि त्यांच्या प्रार्थनेला भगवंतांनी उत्तर दिलं आणि मी लवकरच प्रकट होईन आणि जेव्हा हिरण्यकश्यपू त्याचा मुलगा प्रल्हाद याला त्रास देईल त्यावेळेस त्याचा विनाश होईल असं त्यांना सांगितलं। त्यानंतर आपण भक्त प्रल्हाद यांचं चरित्र पाहिलं थोडक्यात, कशा प्रकारे हिरण्यकश्यपू त्यांना पाठशाळेत पाठवत होता गुरुकुलामध्ये षंड आणि अमर्क या दोन शुक्राचार्यांच्या मुलांकडे शिकण्यासाठी। आणि त्यानंतर नरसिंहदेव हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांच्यामधील वार्तालाप आणि हिरण्यकश्यपूद्वारे प्रल्हाद महाराजांना मारण्याचे अनेक प्रयत्न आपण पाहिले आणि त्यानंतर भगवान नरसिंहदेवांचं प्राकट्य आणि हिरण्यकश्यपूचा वध त्यांच्याद्वारे इथपर्यंत आपण चर्चा केली होती। त्याच्या पुढची चर्चा आपण आज करणार आहोत 8व्या अध्यायाचा शेवटचा भाग, श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधातील आणि 9वा अध्याय, ज्यामध्ये श्री प्रल्हाद महाराजांद्वारे अतिशय सुंदर अशा प्रार्थना नरसिंहदेवांना अर्पण करण्यात आल्या आणि त्यानंतर भगवान नरसिंहदेवांचं अंतर्धान या भौतिक जगतातनं इथपर्यंत आपण आज चर्चा करणार आहोत। तर 10व्या अध्यायाच्या शेवटी नरसिंहदेव परत भगवत धामाला निघून जातात या भौतिक जगतातनं। तर आपण काल चर्चा केली होती की हिरण्यकश्यपूचा वध केला नरसिंहदेवांनी आणि ब्रह्मदेवांचं जे वरदान होतं हिरण्यकश्यपूला दिलं गेलेलं, त्या वरदानाला अजिबात धक्का न पोहोचू देता भगवंतांनी हिरण्यकश्यपूचा वध केला। त्यांनी घरात नाही, घराबाहेर नाही, हवेत नाही, जमिनीवर नाही, कुठल्याही शस्त्रास्त्राने नाही किंवा सजीव किंवा निर्जीव ही वस्तूने नाही, तर नखांनी अशा प्रकारे संध्यासमयी या हिरण्यकश्यपूचा वध केला आणि संपूर्ण ब्रह्मांडातून सर्व देवी देवता आणि इतर सर्व ब्रह्मांडातील निवासी या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी नरसिंहदेवांवरती पुष्पवर्षाव केला। आणि त्यानंतर नरसिंहदेवांची
स्थिती हिरण्यकशिपूला मारल्यानंतरही त्याचं पोट फाडून त्याची आतडी त्यांच्या गळ्यात त्यांनी घालून घेतली, एक विजयमालेच्या रूपाने. आणि तरीही नरसिंहदेव हिरण्यकशिपू मेला तरीही अतिशय क्रोधाने त्या ठिकाणी बसून होते त्याच्या वधानंतर. आणि त्यांचं वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये. नरसिंहदेवांचं तोंड आणि त्यांची आयाळ जी होती, जे सिंहाचं त्यांचं तोंड होतं आणि तोंडाभोवती जी आयाळ होती ती पूर्ण रक्ताने माखली होती. त्यांचं तोंड रक्ताने माखलं होतं पूर्णपणे. आणि त्यांचे डोळे असे अतिशय भयप्रद असे, भयंकर असं त्यांच्या डोळ्यांमध्ये क्रोध प्रकट होत होता. आणि त्यांच्या तोंडावर जे रक्त उडालं होतं हिरण्यकशिपूचं, त्यांच्या जिभेने भगवंत चाटत होते. आणि त्याच्या गळ्यामध्ये हिरण्यकशिपूंच्या आतड्याचा एक माळा त्यांनी घालून घेतली होती. आणि ते एका अशा सिंहाप्रमाणे दिसत होते ज्याने नुकतंच एका मोठ्या हत्तीचा वध केलेला आहे. आणि त्या हत्तीच्या मृत शरीरावरती तो सिंह बसलेला, अशा प्रकारे एक रूप त्यांचं प्रकट झालं होतं. त्यानंतर भगवंतांनी हिरण्यकशिपूचं हृदय त्याच्या शरीरातलं उचकटून बाहेर काढलं. आणि ते रक्ताने माखलेलं हृदय पूर्ण त्यांनी बाजूला फेकून दिलं. आणि त्यानंतर जे काही इतर राक्षस होते, असुर होते, हिरण्यकशिपूचे सहकारी होते, त्या सर्वांचाही वध भगवंताने अतिशय सहज लीलया त्यांच्या हाताच्या नखांनी सर्व असुरांना एक एक करून अशा शेकडो असुरांचा तिथे वध भगवंतांनी केला. एक आचार्य सांगतात की भगवंत जेव्हा हिरण्यकशिपूचं हृदय त्यांनी त्याच्या शरीरातनं बाहेर काढलं, तेव्हा त्या हृदयाला फाडून आतमध्ये पाहत होते नखांनी की याच हृदयामध्ये मी ही राहत होतो. जोपर्यंत व्यक्ती जिवंत असतो तोपर्यंत परमात्मा त्या जीवात्म्यासोबत प्रत्येक हृदयामध्ये परमात्मा निवास करतो. भगवंत स्वतः परमात्म्याच्या रूपामध्ये प्रत्येक जीवात्म्यासोबत आहेत. कुठल्याही शरीरात जरी जीवात्मा गेला तरी भगवंत त्याच्या सोबत आहेत. तेव्हा नरसिंहदेव ते हृदय असं फाडून पाहत होते की अरे, मी एवढ्या शांतपणे या हृदयामध्ये राहत होतो, पण माझ्या सोबतच राहून ह्या व्यक्तीने कशा प्रकारे एवढा द्वेष, एवढा राग हा कसा काय प्रकट केला एवढा. अशा प्रकारे भगवंत पाहत होते. आणि त्यांची भयंकर अशी शक्ती त्याच्यात वर्णन करण्यात आलेली भागवतामध्ये. त्यांचे जे केस होते भगवंतांचे, असा विचार करू नका की भगवंत प्रकट झाले खांबामधून, एक छोटासा खांब जसा आपल्या घरामध्ये एखादा पिलर असतो, नाही, भयंकर मोठा राजवाडा होता. सत्ययुगातलं वर्णन आहे. खूप मोठा प्रचंड असा राजवाडा होता हिरण्यकशिपूचा. आणि भगवंतांचं वर्णन आहे की त्यांची उंची एवढी होती की भगवंतांच्या तोंडावरती जी आयाळ होती त्या आयाळीने भगवंतांच्या त्या केसांनी ढग इकडे तिकडे विस्फारले जात होते. एवढे प्रचंड असं रूप, ते नरसिंह रूप प्रकट झालं होतं. त्यांच्या डोळ्यात एवढं तेज बाहेर पडत होतं की संध्याकाळ झाली होती, रात्र झालेली आता, हिरण्यकशिपूचा वध झालेला. तर आकाशातील जे तारे, चांदण्या आदी जर सर्व काही होत्या, चंद्र वगैरे, ते सर्व दिसेनासे झाले. एवढं नरसिंहदेवांच्या डोळ्यांमध्ये तेज होतं. त्यांचा श्वासोश्वास एवढा ताकदवर होता की समुद्र आणि नद्यांना सुद्धा पूर आणेल एवढं वादळ त्यातनं बाहेर पडत होतं. त्यांची गर्जना ही मोठ्या मोठ्या ताकदवर हत्तींना सुद्धा घाबरून रडायला लावेल अशी ताकदीची होती. त्यांचे केस, जे काही विमानं आकाशामध्ये उडत होती, देवी देवतांची, विद्याधर, गंधर्व, चाणर, जे काही सर्व आले होते हिरण्यकशिपूच्या वधानंतर, ते त्यांची विमानं सुद्धा भगवंतांच्या केसांनी इकडे तिकडे फेकले जात होते. त्यांचे चरण कमळ, भगवंतांचे चरण हे एवढे ताकदवर होते की
पृथ्वी सुद्धा त्याला धारण करण्यासाठी खूप कष्ट करत होती. आणि सर्व आजूबाजूचे जे पर्वत आहेत त्या दबावाने असे वर उठले होते भगवंतांच्या उभं राहिल्यामुळे. आणि त्यांच्या मागे एवढा मोठा प्रकाश होता की आकाशात जणू काही एक सूर्य उगवला आहे असा आभास होत होता रात्रीच्या वेळी. तेव्हा आलेले सर्व देवी देवता भगवंतांचा जो विजय आहे तो साजरा करू लागले. जे भक्त आहेत ते अतिशय गुणवान असतात, जसे देवी देवता आहेत तेव्हा भगवंत अशा प्रकारे दैत्यांचा विनाश करतात तेव्हा ते भगवंतांचं अभिवादन करतात. आणि जेव्हा ते स्वतः दुःखामध्ये असतात, संकटामध्ये असतात, तेव्हा भगवंतांकडे जातात त्यांची मदत मागण्यासाठी. आणि त्यानंतर सर्व देवी देवतांनी भगवान नरसिंहदेवांना त्यांच्या प्रार्थना अर्पण करण्यास सुरुवात केल्या. कोण कोण आलं होतं तिथे? ब्रह्मदेव आले होते, शिवजी आले होते, इंद्र, सर्व पितृलोकातील लोक आले होते, सिद्ध आले होते, विद्याधर, नाग लोकातील लोक आले होते, गंधर्व आले होते, अप्सरा आल्या होत्या आणि इतरही अनेक सर्व वरच्या आणि खालच्या लोकांमधील रहिवासी तिथे प्रकट झाले होते भगवंतांची लीला पाहण्यासाठी. त्यानंतर विविध देवतांनी प्रार्थना अर्पण करण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली की तुमच्याकडे एवढी शक्ती आहे, कोणी तुमच्या शक्तीचा अनुमान लावू शकत नाही. तुम्हीच या ब्रह्मांडाचे पालन करते आहात, निर्मिते आहात, निर्माते आहात आणि विनाश करते आहात. तरी तुम्ही तुमच्या धामामध्ये स्थित आहात. शिवजींनी प्रार्थना अर्पण केली. तुमचा क्रोध आवरा, हा क्रोध आता विनाशाची वेळ झालेली नाहीये. त्यानंतर इंद्रदेवांनी प्रार्थना केली. इतर जे ऋषीमुनी आले होते त्यांनी प्रार्थना केली. पितृलोकातील लोकांनी, सिद्ध लोकांनी, सर्वांनी आपापल्या प्रार्थना भगवंतांना अर्पण केल्या. यांचं सर्वांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये विस्तारित स्वरूपात प्रत्येक प्रार्थना एकेका श्लोकामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर ह्या सर्व प्रार्थना अर्पण करून झाल्यावर सुद्धा नरसिंहदेव शांत होत नव्हते. त्यांचा क्रोध जो होता तो हिरण्यकश्यपूचा वध झाला होता. सर्व देवी देवता, सिद्ध पुरुष, जे काही ऋषीमुनी, गंधर्व, विद्याधर सर्वांनी प्रार्थना अर्पण करून सुद्धा भगवान नरसिंहदेव अतिशय क्रोधित होते आणि कुणीही त्यांना शांत करू शकत नव्हतं आणि कुणीही त्यांच्या जवळ जाऊ शकत नव्हतं. एवढे सर्व घाबरले होते सर्व देवी देवता. आणि तेव्हा सर्वांनी लक्ष्मी देवीकडे पाहिलं. त्यावेळेस लक्ष्मी देवी सुद्धा तिथे प्रकट झाल्या होत्या भगवंतांची लीला पाहण्यासाठी. तर हा 9वा अध्याय आहे 7व्या स्कंधातला. आपण काही श्लोक इथे पाहणार आहोत. श्लोक पहिला, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. श्री नारद उवाच एवं सुरादयः सर्वे ब्रह्मरुद्र पुरस्सराः नौपेतुमशक्कन्मन्युं संरंभं सुदुरासदम्. महर्षी नारद म्हणाले, ब्रह्मदेव, शिव आणि इतर देवांना नरसिंहदेवांसमीप जाण्याचे धैर्य झाले नाही, कारण त्यावेळी नरसिंहदेव अतिशय क्रुद्ध झालेले होते. तेव्हा लक्ष्मी देवींकडे सर्वांनी पाहिलं, पण लक्ष्मी देवी सुद्धा अतिशय भयभीत अवस्थेमध्ये तिथे उभ्या होत्या. अतिशय आश्चर्यचकित अवस्थेमध्ये तिथे उभ्या होत्या. साक्षात श्री प्रेषिता देवैर दृष्ट्वा तं महदद्भुतम् अदृष्टाश्रुतपूर्वत्वात् सा नोपेयाय शंकिता. सा न उपेयाय, त्या सुद्धा भगवंतांसमोर जाऊ नाही शकल्या लक्ष्मी देवी. शंकिता, अतिशय घाबरल्या होत्या त्या सुद्धा. का? अदृष्टा श्रुत पूर्वत्वात. लक्ष्मी देवी म्हणत होत्या, मी हे विष्णू आहेत, हे माझे स्वामी आहेत, मी असं रूप कधी यांचं पाहिलं नाही याच्या आधी. महद अद्भुतम, अतिशय आश्चर्यकारक असं रूप आहे. त्यामुळं मी नाही जाऊ शकत.
त्यावेळी तेथील उपस्थित देवानी लक्ष्मी देवीला भगवंतांसमोर जाण्याची विनंती केली, पण ती देखील भयामुळे पुढे जाऊ शकली नाही. तिने सुद्धा भगवंतांचे असे अद्भुत आणि असामान्य रूप पूर्वी कधीही पाहिलेले नसल्यामुळे ती पुढे जाऊ शकली नाही. आणि तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रल्हाद महाराजांना, लहान प्रल्हाद बालकाला विनंती केली की हे प्रल्हाद, तुझ्यासाठी भगवंत प्रकट झालेले आहेत, त्यामुळे आता तूच भगवंतांपाशी जा आणि भगवंतांना प्रार्थना अर्पण करण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, मी श्लोक म्हणेन. जेव्हा प्रार्थना चालू होतील प्रल्हाद महाराजांची तेव्हा आपण सर्वजण एकत्र म्हणूया. प्रल्हादं प्रेषयामास ब्रह्मावस्थितमन्तिके तात प्रशमयोपेहि स्वपित्रे कुपितं प्रभुं. प्रल्हादं प्रेषयामास, त्यानंतर ब्रह्मदेवांनी जवळच उभ्या असलेल्या प्रल्हाद महाराजांना, प्रल्हादाला पुढे पाठवलं. प्रेषयामास, त्यांना विनंती केली की आपण पुढे जा. तात, हे तात म्हणजे हे पुत्र, हे वत्स. प्रशमयोपेही, प्रशमय, त्यांना शमन करण्याचा, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न कर. उपेही, उप म्हणजे जवळ जाणे. जसं एखाद्या मुलाचा उपनयन संस्कार केला जातो. उपनयन, उपनयन म्हणजे उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे, नयती, नयती संस्कृत मध्ये नयती म्हणजे नेणे. तर उपनयन, उपनयन म्हणजे जवळ नेणे. कुणाच्या जवळ नेणे? भगवंतांच्या जवळ नेणे, परमसत्याच्या जवळ नेणे. त्याला म्हणतात उपनयन संस्कार. भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी प्रोत्साहन दिला जाणारा, मंत्र दीक्षा केला जाणारा हा संस्कार ज्याला उपनयन संस्कार म्हणतात. तर भगवंत त्यांना म्हणतात उपेही, जवळ जा भगवंतांच्या. स्वपित्रे कुपितम प्रभुम, तुझ्या वडिलांवर क्रोधित झालेले आहेत, ते कुपित झालेले आहेत, त्या प्रभूंच्या जवळ जा आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न कर. अशी विनंती ब्रह्मदेवांनी या प्रल्हाद महाराजांना केली, भक्त प्रल्हादांना केली. तथेति शनकैराजन् महाभागवतोर्भकः उपेत्य भुवि कायेन ननाम विधृतांजलिः. त्यानंतर हळूहळू शनकैही, शनैही, शनैही, जे भक्त प्रल्हाद होते, लहान बालक 5 वर्षांचे, हे राजन युधिष्ठिर महाराज महाभागवत अर्भकः, जरी ते अर्भक असले, एक लहान बालक असले, तरी कसे होते? महाभागवत, खूप महान भक्त होते भगवंतांचे, महाभागवत होते. उपेत्य भुवी कायेन ननाम, जवळ गेले भगवंतांच्या आणि भुवी, भूमीवरती पूर्णपणे साष्टांग दंडवत, कायेन त्यांच्या शरीराने ननाम, नमस्कार केला. फक्त हाताने नमस्कार नाही केला, हस्ताभ्याम नमाम असं नाही म्हटलं, कायेन नमाम, त्यांच्या शरीराद्वारे त्यांनी नमन केलं, पूर्ण साष्टांग नमस्कार भगवंतांच्या समोर घातला. विधृतांजली, आणि त्यांचे हातही जोडले भगवंतांसमोर. अशा प्रकारे त्यांनी भगवंतांसमोर दंडवत प्रणाम अर्पण केला. त्यांनी हात जोडून भगवंतांच्या चरण कमळांना साष्टांग नमस्कार केला. आणि त्यानंतर प्रल्हाद महाराज जेव्हा त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले, दंडवत प्रणाम केला, तेव्हा नरसिंहदेवांच्या हृदयामध्ये अतिशय वत्सलता, अतिशय वात्सल्य, प्रेम त्या लहान बालकाप्रती प्रकट झालं. आणि नारद मुनी सांगतायत, स्वपादमूले पतितं तमर्भकं विलोक्य देवः कृपया परिप्लुतः उत्थाप्य तच्छीर्ष्ण दधात् कराम्बुजं काला हि वित्रस्तधियां कृताभयम्. स्वपादमूले पतितं तम अर्भकम, स्वतःच्या चरणकमलावरती पडलेले त्या अर्भकाला पाहून, विलोक्य, त्याला पाहून, देवः कृपया परिप्लुतः, हे भगवंत त्यांच्या कृपेने, कृपया परिप्लुत, परिप्लुत म्हणजे अतिशय विभोर झाले, त्यांच्या हृदयातनं ती कृपा ओतप्रोत भरून वाहू लागली. उत्थाप्य तत्शीर्ष्ण दधात करांबुजम, उत्थाप्य, त्याला उठवलं भगवंताने स्वतःच्या हाताने, आणि तत् शीर्ष्णी अदधात कर अंबुजम, त्यांच्या डोक्यावरती भगवंतांनी त्यांचे हस्तकमल, कर अंबुज, अंबुज म्हणजे कमळ, कर अंबुज म्हणजे त्यांचे कमळाप्रमाणे सुंदर हात, शीर्ष्णे अदधात, त्यांच्या
डोक्यावरती भक्त प्रल्हादाच्या डोक्यावरती आपले हात ठेवले. काल अहि वित्रस्त धियाम कृत अभयम, त्याला अभय प्रदान केलं त्यांच्या हाताद्वारे. कसे आहेत त्यांचे हात? काल अहि, जो अहि म्हणजे सर्प, जो काळ रूपी सर्प आहे, त्याने वित्रस्त, ज्यांची मन झालेली आहेत, वित्रस्त धिया, धी म्हणजे बुद्धी, ज्यांची बुद्धी मन ह्या काळ रूपी सर्पाच्या प्रभावाने भयभीत झालेले आहेत, त्यांच्यासाठी अभय प्रदान करणारे असे भगवंतांचे हस्त त्यांनी प्रल्हाद महाराजांच्या डोक्यावर ठेवले, त्याला आशीर्वाद प्रदान केले, त्या लहान अर्भकाला, बाळाला. आणि ते हात ठेवल्यानंतर भगवंतांचे आशीर्वाद, अशा प्रकारे भगवंतांचा स्पर्श, दिव्य स्पर्श भगवंतांचा झाल्यानंतर काय झालं? सतत्कर स्पर्श धुताखिला शुभ सपद्यभिव्यक्त परात्मदर्शनः तत्पाद पद्मं हृदि निवृतो दधौ हृष्यत्तनु क्लिन्नरुदश्रुलोचनः. हृष्यत्तनु, त्यांच्या शरीरामध्ये खूप आनंद झाला, खूप आनंदाने त्यांचं शरीर भावविभोर झालं. स तत्करस्पर्श, त्या करस्पर्शाने धुत अखिल अशुभ, सर्व अशुभ, तसं प्रल्हाद महाराजांच्या जीवनात काहीच अशुभ नव्हतं, पण तरी जे काही अशुभ थोडीफार काही जरी असेल, त्यातनं अखिल अशुभ, सर्व अशुभांपासून धुत, पूर्णपणे धुतले गेले, शुद्ध झाले. सपद्य भिव्यक्त परात्मदर्शन, लगेच अभिव्यक्त पर आत्मदर्शन, त्याच क्षणी त्यांना भगवंतांचा साक्षात्कार झाला. दिव्य असा साक्षात्कार भगवंतांचा त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाला. तत्पाद पद्मम हृदि निवृतो दधौ, भगवंतांचे चरण कमळ त्यांनी हृदयामध्ये अतिशय प्रेमाने, आनंदाने धारण केले. आणि हृष्यत तनू, त्यांचं शरीर, तनू खूप आनंदाने असं प्रभावित झालं. क्लिन्न हृत अश्रुलोचन, आणि त्यांचं हृदय, अंतःकरण अलौकिक प्रेमामुळे मृदू झालं, आणि अश्रुलोचन, त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेम अश्रू, भगवंतांप्रती असलेल्या प्रेमाचे अश्रू प्रकट झाले. आणि त्यानंतर अतिशय एकाग्र मनाने आणि प्रेम गदगद या आवाचा, प्रेमाने गदगद झालेल्या अशा शब्दांमध्ये प्रल्हाद महाराज प्रार्थना अर्पण करू लागले. एकाग्र मनसा सुसमाहित, पूर्ण लक्ष एकत्र केंद्रित करून आणि प्रेम गदगदया वाचा, प्रेमाने गदगद झालेल्या आवाजामध्ये तन्यस्त हृदय क्षण, त्यांचा त्यांचे लोचन, त्यांचे डोळे आणि हृदय हे भगवान नरसिंहांवरती पूर्णपणे एकाग्र करून त्यांनी प्रार्थना अर्पण करण्यास सुरुवात केली भगवंतांना. आणि 8व्या श्लोकापासनं माझ्या मते 50व्या श्लोकापर्यंत ह्या सुंदर जवळपास 43 प्रार्थना या भक्त प्रल्हादांनी नरसिंहदेवांना अर्पण केलेल्या आहेत. तर त्यातल्या काही निवडक 8-10 प्रार्थनांची आपण आज चर्चा करणार आहोत. श्लोक 8वा आता आपण सर्वजण एकत्र म्हणू. खूप सुंदर प्रार्थना आहेत, पण आपण वेळेच्या अभावी सर्व प्रार्थनांची चर्चा नाही करू शकणार. पण त्यातल्या महत्वाच्या ज्या 8-10 प्रार्थना आहेत ते श्लोक आपण चर्चा करू. बाकीचे श्लोक फक्त एकेका ओळीत आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. श्री प्रल्हाद उवाच ब्रह्मादय सुरगणा मुनयोथ सिद्धाः. ठीक आहे, दुसऱ्या चालीत म्हणून सोपं आहे. ब्रह्मादय सुरगणा मुनयोथ सिद्धाः सत्वैकतानगतयो वचसां प्रवाहैः नाराधितुं पुरुगुणैरधुनापि पिप्रुः किं तोष्टुमर्हति समे हरिरुग्रजाते.
प्रल्हाद महाराजांचा अतिशय नम्र स्वभाव इथे प्रकट होत आहे. ते म्हणतायत, ब्रह्म आदय सुरगणा, ब्रह्म आदी सर्व सुरगण देवतागण, मुनय सर्व मुनी, अथ सिद्धा जे सिद्ध लोक होते, ज्यांनी तुम्हाला सर्व प्रार्थना अर्पण केल्या, सत्व एकतान गतयो वचसाम प्रवाहे, त्यांचे त्यांचे वचन कसे आहेत, वचन कसे आहेत, ते अतिशय सुंदर, एकतान गतय, अतिशय सुंदररित्या अर्पण केलेले त्यांच्या प्रार्थना होता. बट त्या प्रार्थनांद्वारे सुद्धा न आराधितुम, तुम्हाला शांत नाही करू शकले, तुमची प्रार्थना नाही करू शकले, तुम्हाला संतुष्ट नाही करू शकले. पुरुगुणय अधुना अपि पिप्रुः, सर्व गुणै ही पूर्ण असलेल्या अशा या प्रार्थना होत्या. आणि आतापर्यंत हे सर्वजण या प्रार्थना अर्पण करत होते, तरीही न आराधितुम पिप्रुः, तुम्हाला संतुष्ट नाही करू शकले. मग किम तोष्टुम अर्हती स मे हरिरुग्र जाते, पण हे हरी, मग मी जो एका उग्र जातीमध्ये जन्मलेला आहे, एका दैत्य जातीमध्ये जन्मलेला मी आहे, हे तर सर्व देवी देवता आहेत, सिद्ध पुरुष आहेत, गंधर्व चारण आहेत, त्यानंतर विद्याधर आहेत, खूप पवित्र असे लोक आहेत. हे त्यांच्या अतिशय पवित्र अशा सुंदर प्रार्थनांद्वारे, ज्यांचं वर्णन मागच्या अध्यायात आहे, आपण त्या प्रार्थना नाही पाहिल्या, पण खूप सुंदर प्रार्थना आहेत त्या सुद्धा. या सर्व प्रार्थनांद्वारे तुम्हाला प्रसन्न नाही करू शकले, तुम्हाला संतुष्ट नाही करू शकले, तर मी जो एका उग्र जातीमध्ये जन्मलेला आहे, दैत्य परिवारात जन्मलेला आहे, तर मी किम तोष्टुमर्हति सह मे, तो मी असा तो मी तुम्हाला कस काय संतुष्ट करू शकेन. मी तर एका उग्र जातीमध्ये जन्मलेलो आहे, मी दैत्य परिवारात जन्मलेलो. पण पुढच्या श्लोकामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात की मी कस काय तुम्हाला संतुष्ट करू शकेन, पण तरीही हे सर्व भौतिक ज्या गोष्टी आहेत त्या भगवंतांना कधीही प्रसन्न करत नाहीत, तर भगवंतांना फक्त त्या व्यक्तीच्या हृदयातील भक्ती प्रसन्न करू शकते. याच्यासाठी प्रल्हाद महाराज हा पुढचा श्लोक म्हणत आहेत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. मन्ये धनाभिजन रूप तपश्रुतौजस तेज प्रभाव बल पौरुष बुद्धि योगाः नाराधनाय हि भवन्ति परस्य पुंसो भक्त्या तुतोष भगवान गजयूथपाय. मन्ये म्हणजे मी मानतो, मी असं समजतो की न आराधनाय हि भवन्ति परस्य पुंसो, जे परमपुरुष आहेत, भगवंत आहेत, तुम्ही परमपुरुष आहात, न आराधनाय, त्यांची आराधना करण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी या गोष्टी काही कामाच्या नाही आहेत. या गोष्टींचा काही फायदा नाही. कुठल्या गोष्टींचा? वरती वर्णन केले अनेक आहेत. धन, मन्ये धन अभिजन रूप तपश्रुत ओजस तेजस प्रभाव बल पौरुष बुद्धी योग, 12 गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. धन, एखाद्या व्यक्तीकडे किती धन आहे, किती पैसा आहे, किती त्याच्याकडे इस्टेट आहे. अभिजन, किती श्रेष्ठ कुळात त्याचा जन्म घेतलेला आहे, कोण त्याचे नातेवाईक आहेत. रूप, त्याचं शरीराचं रूप किती सुंदर आहे, त्यानंतर त्याचं सौंदर्य कसं आहे. तप, तो किती तपश्चर्या करतोय, त्याने किती तप केलेला आहे. श्रुत म्हणजे तो किती शिकलेला आहे, किती पंडित आहे, किती वेद अध्ययन झालेलं आहे. ओजस, ओजह म्हणजे त्याच्या इंद्रियांमध्ये किती सामर्थ्य आहे, किती शक्तिशाली त्याची इंद्रिय आहेत. तेज, त्याच्या शरीराचं तेज किती प्रभावी आहे. प्रभाव, त्याचा प्रभाव किती आहे, इन्फ्लुएन्स किती आहे समाजामध्ये. बल, त्याची ताकद किती आहे, शारीरिक शक्ती किती आहे. पौरुष, त्याचं पौरुषत्व, त्याची दक्षता किती आहे. 10 झाले. बुद्धी, किती बुद्धिमान आहे तो. आणि योगा, त्याचं योग सामर्थ्य किती आहे. हे 12 गोष्टींचं वर्णन करतात प्रल्हाद महाराज.
मन्ये, मी मानतो की ह्या 12 गोष्टी न आराधनाय ही भवंती परस्य पुंसो. भगवंतांच्या जे परमपुरुष आहेत त्यांच्या आराधनेसाठी, त्यांच्या पूजेसाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी यातली कुठलीही गोष्ट कामाची नाही. मग काय कामाचं आहे? भक्त्या तुतोष भगवान गजयूथपाय. भक्त्या तुतोष, भक्तीद्वारे भगवंतांना प्रसन्न केलं जाऊ शकतं. आणि ते उदाहरण देतात गजयूथपाय. जसं पूर्वी गजेंद्र जे हत्तींचे राजा होते, त्यांनी भक्तीद्वारे भगवंतांना प्रसन्न केलं. गजेंद्राची कथा आहे ते श्रीमद भागवतामध्ये. गजेंद्राला कशा प्रकारे सरोवरामध्ये एका मगरीने पकडलं होतं त्याचा पाय. त्यावेळेस त्याला पूर्वजन्मात केलेली भक्ती आठवली, पूर्वजन्मात केलेली भक्तिमय सेवा भगवंतांची आठवली आणि भगवंतांना अर्पण केलेले पूर्वजन्मी इंद्रद्युम्न राजा होते गजेंद्र, आणि त्या पूर्वजन्मातील भगवंतांची केलेली भक्ती त्या अतिशय बिकट आणि कठीण प्रसंगी त्यांना आठवली. आणि जजाप परमम जाप्यम प्राग्जन्मनी अनुशिक्षितम असं वर्णन आहे तिथे, की जजाप त्यांनी जप केला, परमम जाप्यम भगवंतांचे जे परम नाम आहेत, जे परम जाप्य आहे त्या भगवन नामाचा जप केला. प्राग जन्मनी अनुशिक्षितम पूर्वीच्या जन्मी, प्राक जन्मी, अनुशिक्षितम जे शिकले होते त्याचं त्यांनी मागच्या जन्मी शिक्षण घेतलं होतं त्या नावाचा जप केला. आणि त्यांचंच उदाहरण इथे प्रल्हाद महाराज देत आहेत की गजई उथपाय, जसं गजेंद्रांचा उद्धार झाला भक्तीने. कारण गजेंद्र हे हत्तींचे राजा होते आणि अतिशय प्रभावी होते, पण त्यांचा प्रभाव तिथे निष्प्रभ ठरला जेव्हा त्यांना पाण्यामध्ये एका भयंकर शक्तिशाली अशा मगरीनं पकडलं. ती मगर सुद्धा पूर्वजन्मामध्ये एक हुहू नावाचा गंधर्व होता, त्याने अपराध केला होता एका ऋषींचा, त्यामुळे त्याला मगरीचा जन्म घ्यायचा शाप मिळाला होता. अतिशय ताकदीने त्याने त्या हत्तीचा पाय धरून ठेवला. आणि त्यावेळेस अतिशय हतबल झालेलं गजेंद्र, कोणीही काहीही करू शकत नव्हतं. एवढा शक्तिशाली हत्तींचा राजा होता तो. आणि सर्व त्याची प्रजा, त्याचे नातेवाईक, सर्व त्याच्या पत्न्या ज्या होत्या हत्ती, त्याची मुलं, सर्वजण सरोवराच्या बाहेर काठावर उभं राहून अतिशय हतबल होऊन गजेंद्राकडे पाहत होते. आणि गजेंद्र अतिशय आर्ततेने त्यांच्याकडे मदतीच्या आशेने पाहत होता. पण गजेंद्राची पूर्ण आशा त्या ठिकाणी फोल ठरली. कोणी त्याला मदत करू शकत नव्हतं. त्यावेळेस त्याला समजलं की मी एवढा शक्तिशाली असून मी आता अशा परिस्थितीत आहे की कोणीच माझी मदत करू शकत नाही. असं वर्णन आहे गजेंद्राच्या ज्या बायका होत्या हत्तीणी, त्या त्यांच्या सोंडेने गजेंद्राची शेपटी धरून ओढायचा प्रयत्न करत होते. तर आता शेपटी ओढून हत्ती बाहेर थोडी येणार आहे. पण त्या प्रयत्न करत होत्या काहीतरी हतबल होऊन, आणि त्या रडत होत्या की आमच्या पतीला अशा प्रकारे ही मगर पाण्यामध्ये ओढत आहे. आणि त्यावेळेस गजेंद्राने भगवंतांना प्रार्थना केली आणि तिथेच त्या सरोवरात असलेले एक कमळाचं फूल घेऊन भगवंतांना अर्पण केलं त्यांच्या सोंडेत धरून. त्याच क्षणी भगवंत प्रकट झाले आणि गजेंद्राचा उद्धार केला. त्या मगरीला भगवंतांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने मारून टाकलं आणि त्या गंधर्वाचा उद्धार झाला. तो गंधर्व तिथे प्रकट झाला, भगवंतांना प्रार्थना करून परत स्वर्ग लोकात निघून गेला, त्याचा शापही संपून गेला. अशा प्रकारे गजेंद्राचा उद्धार झाला फक्त भक्तीने. गजेंद्र एवढा प्रभावी होता, एवढा ताकदवर होता, एवढा राजबिंडा होता, मोठा हत्ती होता, पण त्याची कुठलीही भौतिक गोष्ट कामाला आली नाही. भक्तीद्वारे गजेंद्राची मुक्ती झाली, गजेंद्राला उद्धार झाला, भगवंतांचं दर्शन झालं. तर अशा प्रकारे प्रल्हाद महाराज गजेंद्राचं उदाहरण देतात. ते म्हणतात की जरी मी उग्र जातीत जन्मलो असलो, दैत्य कुळात जन्मलो असलो, तरी या सर्व गोष्टी भगवंतांची भक्ती करण्यासाठी लागत नाहीत. याचा अर्थ असा नाही, काही लोक याचा दुसऱ्या एक्स्ट्रीमला जातात की भगवंतांची भक्ती म्हणजे भक्त सारग्राही, भगवंत भावग्राही आहे, बाकी काही द्यायची गरज नाही भगवंतांना, फक्त भगवंत भावग्राही आहे. पण जिथे तुमचा भाव असेल तिथे निसर्गतःच बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीच्या सेवेत लावाल.
अदरवाईज ती भावुकता होईल, त्याला भाव नाही म्हणता येत. असे बरेच लोक असतात जे भावुक असतात. भावना, भावनिक होणं आणि भावुक होणं यामध्ये फरक आहे. भावुकता म्हणजे सेंटिमेंटल आणि भावनिक होणं म्हणजे इमोशनल. तर भावनिकता असली पाहिजे, भावुकता नसली पाहिजे. भावुकता म्हणजे अशी व्यक्ती त्याच्यामध्ये सबस्टॅन्शियल भक्ती नसते, फक्त भक्तीचा दिखावा असतो. त्या भक्तीला काही खोली नसते, ती उथळ भक्ती असते. कारण जरी प्रल्हाद महाराज म्हणतायत की धन, अभिजन, रूप, तप, श्रुत, ओजस, त्याची शक्ती, त्याचे प्रभाव, त्याचं धन, त्याचं परिवार, त्याचा बल, पौरुष, बुद्धी, योग जे काही आहे ते भगवंतांच्या भक्तीसाठी त्याद्वारे आपण भगवंतांना प्रसन्न करू शकत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या सर्व गोष्टी आपण भगवंतांच्या सेवेत लावू शकत नाही. नाही, लावल्या पाहिजेत, पण भक्तीद्वारे लावल्या पाहिजेत. कारण जिथे भक्ती आहे, म्हणून श्रील प्रभुपादांनी आणि सर्व आचार्यांनी जिथे इतर भाषांमध्ये जेव्हा भाषांतर करण्यात आलेलं आहे, तेव्हा प्रभुपादांनी सुद्धा भक्तीला इंग्लिशमध्ये डिव्होशन असं नाही भाषांतर केलेलं. भक्तीचं भाषांतर केलेलं आहे डिव्होशनल सर्व्हिस किंवा लव्हिंग डिव्होशनल सर्व्हिस. डिव्होशनल सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे सेवा, भक्तिमय सेवा आहे तिथे. भक्ती या शब्दाचा जरी आपण अर्थ पाहायला गेलो अमरकोशामध्ये किंवा निरुक्तीमध्ये, जे संस्कृत व्याकरणाचा एक भाग आहे, षडदर्शनाचा एक भाग आहे निरुक्ती, आणि अमरकोशामध्ये जेव्हा आपण भक्ती, ती भज धातूपासून आलेला आहे शब्द, आणि भज शब्दाचा, भज धातूचा अर्थ दिलेला आहे संस्कृत मध्ये भज सेवायाम. भज सेवायाम सांगितलेलं आहे, तिथे सेवा आहे. म्हणजे भक्ती इज नॉट इनॅक्शन. भक्ती म्हणजे कार्य बंद करणं नाही आहे, तर कार्यरत होऊन भगवंतांची सेवा करणं म्हणजे भक्ती आहे. त्यामुळं भक्तीचा परिपूर्ण अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. भगवंत भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे वगैरे वगैरे लोक म्हणतात, बरोबर आहे, पण त्या भक्तीचा अर्थ काय आहे? प्रेममयी सेवा, डिव्होशनल सर्व्हिस. ती सेवा असली पाहिजे. कारण ज्या व्यक्तीवर आपण खरंच प्रेम करतो त्या व्यक्तीची आपण सेवा करू, आपल्या सर्व शक्तीनिशी, आपल्या सर्व बुद्धीनिशी, कौशल्यानिशी, आपल्या सर्व धनानिशी, तर त्याला म्हणतात भक्ती. भक्तीचा आपण भावुक अर्थ नाही समजून घेतला पाहिजे, भक्तीचा योग्य भावनिक आणि एक कार्य आणि सेवा रूपी असा अर्थ आपण पूर्ण अर्थ लक्षात घेतला पाहिजे. तर प्रल्हाद महाराज म्हणतायत की भक्त्या तुतोष, भक्तीद्वारे भगवंत प्रसन्न होतात. आणि त्यामुळे मी आता भगवंतांना प्रार्थना अर्पण करणार आहे. कारण एखाद्या खालच्या कुळामध्ये जन्मलेला, एखाद्या न्यून कुळात जन्मलेला व्यक्ती सुद्धा जर त्याच्यामध्ये योग्य गुण असतील तर तो भगवंतांची भक्ती करण्यासाठी सर्वोत्तम आहे. पण असा व्यक्ती जो अतिशय उच्च कुळात जन्मलेला आहे, ब्राह्मण कुळात जन्मलेला आहे, पण त्याच्याकडे जर दिव्य गुण नसतील तर अशा व्यक्तीपेक्षा एक चांडाळ हा सर्वोत्तम आहे, जर त्याच्याकडे भगवंतांची भक्ती असेल, भगवंतांप्रती त्याच्या हृदयामध्ये प्रेम असेल तर. हे 10व्या श्लोकात प्रल्हाद महाराज सांगतात. सर्वजण म्हणा. विप्राद्विषड्गुणयुतादरविंद नाभ पादारविंद विमुखात् श्वपचं वरिष्ठम् मन्ये तदर्पित मनो वचने हितार्थ प्राणं पुनाति सकुलं न तु भूरिमानः. श्वपचम वरिष्ठम. श्वपच, श्व म्हणजे कुत्रा, पच म्हणजे खाणारा, पचवणारा. कुत्रा खाणारा चांडाळ सुद्धा वरिष्ठ आहे. कुणापेक्षा? विप्रात, एका विप्रापेक्षा, एका ब्राह्मणापेक्षा. साधा विप्र नाही, द्विषट गुणयुतात असा ब्राह्मण जो मागच्या श्लोकात सांगितलेल्या 12 गुणांनी परिपूर्ण आहे, अशा ब्राह्मणापेक्षाही श्वपचम वरिष्ठम, चांडाळ वरिष्ठ आहे. आणि कसा ब्राह्मण?
ज्याच्याकडे 12 गुण आहेत, विप्रात द्विषड गुणयुतात, पण हे सर्व 12 गुण पूर्वीच्या श्लोकात सांगितलेले असून सुद्धा जो 13वा गुण आहे भक्ती, पादारविंद विमुखात, पण तुमच्या चरण कमळापासून विमुख झालेला आहे. हे सर्व ब्राह्मणिकल क्वालिटीज जे ब्राह्मणाचे गुण आहेत ते घेऊन बसलाय. आजकाल तेही नाहीत लोकांकडं. पण प्रल्हाद महाराज म्हणतात ते जरी असले, सर्व ब्राह्मणांचे गुण जे वैदिक संस्कृतीमध्ये ब्राह्मणांकडे असायला पाहिजेत, ते गुण आणि मागच्या श्लोकात सांगितलेले 12 गुण, ब्राह्मणाचे 12 गुण वेगळे आहेत, पण मागच्या श्लोकात सुद्धा 12 गुण सांगितलेले आहेत. ते सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं की हेही 12 गुण आहेत. काही ठिकाणी शास्त्रांमध्ये दुसरे गुण 12 सांगितलेले, त्यातले काही कॉमन आहेत. तर प्रल्हाद महाराज म्हणतात द्विषड गुणयुतात, ह्या 12 गुणांनी परिपूर्ण असलेला जरी ब्राह्मण असला, पण जर तो पादार विंद विमुखात असेल, भक्तीमध्ये स्वारस्य नसलेला असेल, भगवंतांच्या चरण कमळापासून विमुख झाला असेल, दूर गेला असेल, तर अशा ब्राह्मणापेक्षा एक चांडाळ वरिष्ठ आहे भगवंता. अरविंद नाभ, हे अरविंद नाभ, ज्यांच्या नाभीतून अरविंद कमळाचा जन्म होतो, त्यावरती ब्रह्मदेव जन्मतात, म्हणून भगवंतांना अरविंद नाभ म्हटलं जातं. तर असं भगवंतांना अरविंद नाभ संबोधत आहेत प्रल्हाद महाराज. मन्ये, परत मन्ये शब्द म्हणतात, मला असं वाटतं, तदर्पित मनो वचने हितार्थ प्राणम पुनाती सकुलम नतु भूरिमाना, तो स्वतःचाही उद्धार करू शकत नाही असा ब्राह्मण दुसऱ्यांचा उद्धार काय करणार. माझ्या मते आपले मन, वाचा, कार्य, वित्त आणि अगदी प्राणासह सर्वस्व श्री हरींना अर्पिलेल्या चांडाळ भक्तापेक्षा निश्चित अत्यंत हीन आहे. असा चांडाळ भक्त भक्तिहीन ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ होय, कारण तो आपल्या संपूर्ण कुळासच पवित्र करतो. तर मिथ्या प्रतिष्ठेने अहंकारी झालेला तथाकथित ब्राह्मण स्वतःचेही शुद्धीकरण करू शकत नाही. न तू भूरिमान, जो स्वतःला प्रतिष्ठित समजतो, खूप गर्व ज्याला झालेला आहे, असा ब्राह्मण स्वतःचाही उद्धार करू शकत नाही. तर परिपूर्ण ब्राह्मणाचे 12 गुण इथे दिलेले आहेत. धर्मतत्वांचे पालन करणे, सत्य भाषण करणे, तपाद्वारे इंद्रिय निग्रह करणे, द्वेष मुक्त असणे. बघा, हे सर्व अतिशय दिव्य गुण आहेत ब्राह्मणाचे. पण प्रल्हाद महाराज म्हणतायत की ह्या सर्व गुणांनी भरलेला ब्राह्मण जरी असला, पण तुमची भक्ती करत नसला, तर तो एखाद्या चांडाळापेक्षाही हीन आहे. आणि भक्ती करणारा जर चांडाळ असेल, चांडाळ कुळात जन्मलेला, आता भक्ती करताना नाही कुत्र खाणार तो, पण त्या कुळात जन्मलेला, असं नाही की एका श्लोकात ते 3ऱ्या स्कंधामध्ये भागवताच्या वर्णन आहे, देवहूती कपिल देवांची आई कर्दम मुनींची पत्नी वर्णन करते की सवनाय कल्पते. एका श्लोकात म्हटलेलं आहे की श्वादोपि सद्य सवनाय कल्पते. श्वाद अपि, अद म्हणजे खाणे, श्वाद कुत्रा खाणारा सुद्धा, चांडाळ सुद्धा सवनाय कल्पते, जो अतिशय प्रतिष्ठित यज्ञ आहे वेदांमध्ये दिलेला, तो करण्यासाठी तो व्यक्ती योग्य होतो भक्तीद्वारे. याचा अर्थ असा नाही एका हातात तो कुत्र्याचं मांस धरतोय खातोय आणि दुसऱ्या हातात स्वाहा यज्ञ करतोय, असा नाही अर्थ. तो त्या कुळात जन्मलेला आहे. इथेही म्हटलेलं आहे की स्वपचम वरिष्ठ म्हणजे त्या कुळात जन्मलेला व्यक्ती, पण आता त्याचं हृदय परिवर्तन झालेलं आहे, तो आता भगवंतांची भक्ती करत आहे. तेव्हा अशा व्यक्तीपेक्षा हा ब्राह्मण जो 12 गुणांनी परिपूर्ण आहे तो हीन आहे. आणि 12 गुण कुठले? धर्मतत्वांचं पालन, सत्य भाषण, तपाद्वारे इंद्रिय निग्रह, द्वेषमुक्त असणे, बुद्धिमान, सहनशील, अजातशत्रू, यज्ञ आचरण करणे, दान देणे, स्थिर तथा संयमी असणे, वेद पारंगत असणे आणि व्रत आचरण करणे, हे 12 गुण आहेत. आणि ह्या 12 गुणांनी परिपूर्ण असलेला ब्राह्मण सुद्धा एका भक्त असलेल्या चांडाळ कुळात जन्मलेल्या व्यक्तीपेक्षा अधम आहे, जर तो भगवंतांची भक्ती करत नसेल तर. म्हणून म्हणून वैष्णव अपराधामध्ये एक म्हणलेले, वैष्णवे जाती बुद्धी, वैष्णवाची जाती बुद्धी कधी नाही पाहिली पाहिजे. वैष्णवाच्या ठिकाणी जाती बुद्धी नाही लावली पाहिजे, जातीने वैष्णव नाही पाहायला पाहिजे. हा ब्राह्मण वैष्णव, हा वैश्य वैष्णव आहे, हा शूद्र वैष्णव आहे. ह्याच्या एवढं महान पाप दुसरं नाहीये शास्त्रांमध्ये सांगितलेलं, की एखादा व्यक्ती भगवंतांची भक्ती करत असेल आणि भगवंतांचे भक्त वैष्णव बनला असेल, तर त्याला जाती बुद्धीनं नाही पाहिलं पाहिजे, त्याची जात नाही पाहिली पाहिजे, त्याचा जन्म कुठला आहे तो नाही पाहिला पाहिजे, कारण तो त्या सर्वांच्या पलीकडे गेलेला आहे. आता
म्हणून म्हटलेलं आहे की अर्चे विष्णू शीलाधी गुरुषु नरमती वैष्णवे जाती बुद्धी. अर्चे विष्णू भगवंतांची जे अर्चा विग्रह आहे, भगवंतांचे जे विग्रह मूर्ती आहेत, अर्चा मूर्ती आहेत. अर्चे विष्णू शीलाधी, शीला म्हणजे दगड, धी म्हणजे बुद्धी. दगड असं पाहणारी बुद्धी ही भयानक आहे. गुरुषु नरमती, गुरूंना सर्वसाधारण मनुष्य म्हणून पाहणे ही सुद्धा एक महाभयानक चुकीची गोष्ट आहे. आणि वैष्णवे जाती बुद्धी, वैष्णवांना जाती बुद्धीने पाहणे. म्हणून प्रल्हाद महाराज दैत्य कुळात जन्मले होते. आपण नाही म्हणतो हो तो दैत्य भक्त होता प्रल्हाद, नाही. एकदा व्यक्ती, कारण सर्वजण जीवात्म्या आहोत, आपण सर्व आत्म्या आहोत, कोणीही कुठल्या जातीचा नाहीये. आपण कोणीही स्त्री नाहीये, पुरुष नाहीये, कुठल्या जातीचा नाहीये, आपण कोणीही मनुष्यही नाहीये. आपण भगवंतांचे अंश आहोत, आपण जीवात्म्या आहोत. आणि आध्यात्मिक जगतात भगवंतांच्या धावामध्ये आपलं सर्वांचं एक स्वरूप आहे. भगवंतांच्या एका भक्ताच्या आध्यात्मिक रूपामध्ये आपण सर्वजण नित्य आध्यात्मिक जगतात भगवंतांची सेवा करतोय. तर तिथे आपल्याला परत जायचंय. अशा प्रकारे प्रल्हाद महाराज सांगतात की एक स्वपच, एक चांडाळ सुद्धा वरिष्ठ आहे. आणि म्हणून आता मी इथे प्रार्थना अर्पण करणार आहे तुम्हाला. श्लोक 11. ओके, आपण हा श्लोक नाही म्हणणार आहे. तर 11व्या श्लोकात भगवंत म्हणतात की मी माझ्या स्वतःच्या उद्धारासाठी जेव्हा मी भक्ती करतो, तुम्हाला प्रार्थना अर्पण करतो, तेव्हा माझ्या उद्धारासाठी हे करतोय. मी माझ्या लाभासाठी करतोय, तुमच्यावर उपकार किंवा तुम्हाला काही करण्यासाठी नाही. बऱ्याच वेळा लोकांचा असा विचार असतो की आम्ही हम भगवान को इतना दान दिए है, हम ये किए है, हम वो किए है. बऱ्याच लोकांना गर्व असतो, मी असं करतो, मी भक्ती करतो, मी भगवद्गीता वाचतो, मी भागवत वाचतो. पण ते सगळं आपला उद्धार करण्यासाठी आपण करतोय, दुसऱ्या कोणाचाही उद्धार करण्यासाठी आपण हे करत नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे प्रल्हाद महाराज इथे सांगतात. त्यानंतर पुढच्या श्लोकात प्रल्हाद महाराज सांगतात की माझी जेवढी शक्ती आहे, पूयेत ये नाही पुमान अनुवर्णितेन, माझ्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी माझी जेवढी शक्ती आहे, माझी जेवढी ताकद आहे, त्या ताकदीनुसार, त्या शक्तीनुसार मी तुम्हाला इथे प्रार्थना अर्पण करत आहे. आणि त्यानंतर प्रल्हाद महाराज भगवंतांना म्हणतात की हे देवी देवता आहेत, ते आम्हा दैत्यांप्रमाणे घाबरत नाहीत तुम्हाला, ते तुमचे भक्त आहेत. आणि तुमचा हा अवतार जो आहे, तुम्ही ज्या अवतारात प्रकट झाले, तर रुचिरा अवतार, अत्यंत सुंदर मनमोहक असा तुमचा अवतार आहे. पहा आता भक्तासाठी हे सुद्धा रूप अतिशय मोहक आहे. जरी अक्राळ विक्राळ, म्हणून आपण जो सुरुवातीला श्लोक म्हणतो, उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम, जरी भीषण असलं तरी भद्र रूप आहे, अतिशय पवित्र असं रूप आहे. आणि अशा वेळी जेव्हा भगवंत अशा रूपामध्ये प्रकट होतात, ते कधी भक्तांच्या हृदयात भीती त्यामुळे प्रकट होत नाही, कारण भक्त नेहमी भगवंतांप्रती अतिशय प्रेममय असतात. त्यांच्या प्रती हृदयामध्ये भगवंतांप्रती खूप श्रद्धा असले, त्यामुळे ते कधीही अशा रूपाने घाबरून जात नाहीत. आणि प्रल्हाद महाराज तेव्हा भगवंतांना म्हणतात की तुमचं हे रूप, ज्या रूपात तुम्ही प्रकट झालेले आहात, हे रूप तुमच्या भक्तांच्या हृदयामध्ये अभय प्रदान करणार आहे. तुमच्या भक्तांच्या हृदयामध्ये त्यांच्या हृदयातील सर्व चिंता मुक्त करणार आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमचा जो राग आहे तो तुम्ही सोडून द्या, तुम्ही शांत व्हा. आणि मी तुमच्या ह्या रूपाने भयभीत बिलकुल झालेलो नाहीये, असं प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना म्हणतात. श्लोक आपण इथे पाहतो 15वा. नाहम बिभेमी अजितते अति भयानकस्य, तुमच्या अति भयानक रूपाला जिव्हा अर्क नेत्र भ्रुकुटी रभसोग्र दंष्ट्रात, तुमची जीभ, अर्क नेत्र, अर्क म्हणजे सूर्य, नेत्र म्हणजे डोळे, सूर्याप्रमाणे प्रखर असे डोळे, भ्रुकुटी तुमचे जे काय म्हणतात त्याला, आयब्रोज, तुमच्या भुवया ज्या अतिशय अशा क्रोधामध्ये अशा वर खाली होत आहेत, ज्याला ज्याद्वारे
सर्व विश्वामध्ये भय प्रकट होतंय तुमच्या रूपाला पाहून, पण मी नाही घाबरत या रूपाला. रभसोग्र दंष्ट्रा, तुमचे अतिशय तीक्ष्ण असे दात जे तुमच्या तोंडातनं बाहेर येत आहेत, तुमचे जे सुळे आहेत. आंत्रस्रज क्षतज केशर शंकुकर्ण, आंत्रस्रज माझ्या वडिलांच्या पोटातील आतडं फाडून तुम्ही बाहेर काढले आणि त्याची माळ तुमच्या गळ्यात आहे. त्यानंतर क्षतज केशर शंकुकर्णान, क्षतज केशर, तुमचे जे आयाळ आहे ती पूर्ण रक्ताने माखलेली आहे. शंकुकर्णान, तुमचे कान शंकू प्रमाणे आहेत, सिंहाचे कान जसे असतात शंकू प्रमाणे तुमचे कान आहेत. त्यानंतर निर्हाद भीत दिगिभात अरिभिन्न खागरात, किंवा तुमच्या मोठ्या जी तुमची गर्जना आहे त्या गर्जनेला, ज्याद्वारे दिगिभात, ज्याद्वारे हत्ती सुद्धा घाबरून इकडे तिकडे पळायला लागतात. आणि तुमची जी नख आहेत, नख अग्र जे आहेत त्यांना मी घाबरत नाही. मी या गोष्टींना अजिबात घाबरत नाही. पण मी एका गोष्टीला घाबरतो. या भयंकर रूपाला मी नाही घाबरत, कारण माझ्यासाठी हे रूप अभय प्रदान करणार आहे. तुम्ही भक्तांसाठी प्रकट झालेले आहेत. दैत्य भावना हृदयात असलेले लोक माझ्या वडिलांसारखे ते या रूपाला घाबरतील, पण मी या रूपाला घाबरत नाही, कारण माझ्यासाठी हे रूप अभय प्रदान करणार आहे. पण मी एका गोष्टीला घाबरतो भगवंता. कुठल्या गोष्टीला घाबरतो? 16व्या श्लोकात प्रल्हाद महाराज सांगतात. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. त्रस्तोस्म्यहं कृपणवत्सल दुस्सहोग्र, संसार चक्र कदनाद ग्रसतां प्रणीतः, बद्ध स्वकर्मभिरुषत्तमतेऽङ्घ्रिमूलम्, प्रीतोपवर्ग शरणं भयसे कदानु. त्रस्तोस्मी अहम, पण मी त्रस्त एका गोष्टीसाठी आहे. हे कृपण वत्सल, कृपणांवर दया करणारे, दुस्सहोग्र, न सहन करता येणाऱ्या, अतिशय माझ्या हृदयामध्ये घबराट निर्माण करणाऱ्या संसार चक्र कदनात ग्रसताम प्रणीत, या जन्म मृत्यूच्या संसार चक्रामध्ये, या असुर योनीमध्ये सर्व दैत्यांनी मी घेरला गेलेलो आहे. आणि अशा या अस्तित्वाला, या भौतिक अस्तित्वाला मी खूप घाबरतो. बद्ध स्वकर्मभी, स्वतःच्या कर्माने, बद्ध स्वकर्मभी उषत्तम ते अंघ्रिमूलम, जे तुमचे चरण कमळ आहेत तेच या भौतिक संसारात एखाद्याला मुक्त करू शकतात. तर कदानु, कधी मला त्या चरण कमळांचा आश्रय प्राप्त होईल. बद्ध स्वकर्मभी, स्वतःच्या कर्माने या भौतिक जगताला बांधला गेलेलो आहे मी. प्रीतो अपवर्ग शरणम भयसे कदा, माझ्यावर प्रसन्न होऊन अपवर्ग शरण, आपण मागे चर्चा केली होती गीता अभ्यास वर्गामध्ये. अपवर्ग, प वर्ग आहे, प फ ब भ म, परिश्रम, फेन, ठेस येणे तोंडाला, खूप परिश्रम करणे. भौतिक जगतात हा प वर्ग पाहायला मिळतो. प फ ब भ म, परिश्रम, फेन. ब म्हणजे बंधन, त्यानंतर प फ ब भ भय, आणि शेवटी मृत्यू. पण अपवर्ग शरणम, कधी मला अपवर्ग या सर्वांच्या पलीकडे जायला मिळेल. भयसे कधानु, कधी मला तुम्ही बोलवून घ्याल तुमच्या चरण कमळांपाशी. मी घाबरतो या भौतिक अस्तित्वाला. मी तुमच्या रूपाला नाही घाबरत, हे भौतिक अस्तित्वाला घाबरतो. आणि हिरण्यकशिपू आणि इतर सर्व दैत्यांचं उलट आहे. त्यांना भौतिक अस्तित्व हवं आहे, त्यांना भोग करायचा आहे, या भौतिक जगतात सुखी व्हायचं आहे, आणि भगवंतांना घाबरतात. हा फरक आहे. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात, मी नाही घाबरत तुमच्या भयानक रूपाला. हे तर मला खूप आवडतं, मला तर यातनं अभय प्राप्त होतं, अभय प्रदान होतं. पण या भौतिक संसाराला मी घाबरतो, या भौतिक इंद्रिय तृप्ती भोगाच्या या संसाराला मी घाबरतो. का? का मला या संसार चक्र कदनात ग्रसताम प्रणिता, मला का भीती वाटते या भौतिक जगताची? कारण या भौतिक जगताचा गुणच असा आहे,
पुढच्या श्लोकामध्ये सांगतात 17व्या. सर्वजण म्हणा यस्मात. कारण सांगतायत. वरती म्हणाले की मला ह्याची भीती वाटते या भौतिक जगताची. कशामुळे? यस्मात, ह्याच्यामुळे. यस्मात प्रिया प्रिय वियोग संयोग जन्म शोकाग्निना सकलयोनिषु दैह्यमानः दुःखौषधं तदपि दुःखमतद्धियाहम् भूमन् भ्रमामि वद मे तव दास्य योगम्. यस्मात्, का? प्रिय अप्रिय वियोग संयोग जन्म शोक अग्निना सकल योनिषु दैह्यमान, सर्व योनींमध्ये दैह्यमान जळत आहेत. सर्व जीवात्मे जळत आहेत. कशाने जळत आहेत? सर्व योनींमध्ये वेगवेगळे जन्म घेत शोक अग्निना, या शोक रूपी अग्नीने जळत आहेत. कशामुळं? प्रिय अप्रिय वियोग संयोग. एखादी गोष्ट मला खूप प्रिय आहे कारण ती मला इंद्रिय भोग देते, मला ज्याच्यामुळे मला भौतिक सुख प्राप्त होतं. आणि अप्रिय, आपण सर्वजण प्रिय अप्रियामध्ये अडकलेलो आहे. शत्रू मित्रामध्ये अडकलेलो आहे. प्रिय अप्रिय, हे मला प्रिय आहे, हे मला प्रिय नाही आहे, हे मला प्रिय आहे, हे मला प्रिय नाही आहे, हा माझा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे. आणि मग संयोग वियोग संयोग वियोग. प्रिय गोष्टीचा वियोग झाला दुःख, प्रिय गोष्टीचा संयोग झाला सुख, अप्रिय गोष्टीचा वियोग झाला सुख. अप्रिय गोष्ट दूर निघून गेली, अप्रिय गोष्टचा संयोग झाला, जवळ आली, दुःख. तर यस्मात प्रिय अप्रिय वियोग संयोग, या अप्रिय आणि प्रिय आणि वियोग संयोग ह्यातनं जन्म घेतलेला शोक अग्नी. कारण जेव्हा हवी असलेली वस्तू मिळते, हवी असलेली घटना घडते, तेव्हा व्यक्ती त्याप्रती आसक्त होतो आणि ती घटना, ती गोष्ट, ती भौतिक परिस्थिती हिरावून घेतली जाण्याचं भय त्याच्या हृदयात निर्माण होतं. आणि जेव्हा ती हिरावून घेतली जाते तेव्हा त्या परिस्थितीमध्ये शोक त्याच्या हृदयामध्ये प्रकट होतो. त्या शोक अग्नीने, त्या भय अग्नीने सकल योनिषु दैह्यमान, सर्व जीवांमध्ये, सर्व जीवनांमध्ये, वेगवेगळ्या शरीरांमध्ये दैह्यमान जळत आहेत हे सर्व जीव. दुःख, आणि या जळल्यानंतर एवढा त्रास सहन करत आहेत, कष्ट सहन करत आहेत. दुःख औषधम तदपि दुःखम, आणि या दुःखावर ते औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व जीवात्मे. तदपि, ते औषध सुद्धा, दुःख औषधम तदपि दुःखम, ते दुःखासाठी शोधलेलं औषध सुद्धा अजून मोठं दुःख निर्माण होतं त्याच्याने. आणि आपण पाहतो हे जगामध्ये भौतिक जगत हे त्रासदायी आहे. काही अंशी तपस्या भौतिक जगतामध्ये ही केलीच पाहिजे आणि ती होणार आहे आपल्याकडनं. कारण भौतिक जगत अशा प्रकारे निर्माण झालेलं आहे, आपलं शरीर अशा प्रकारे निर्माण झालेलं आहे की तपस्या आहे, कष्ट आहेत. ते शांतपणे स्वीकार करून भगवंतांची भक्ती करायची आणि भगवत धामाला परत जायचं. काय भौतिक जगताला बदल करण्याचा प्रयत्न करायचा आहे, भौतिक जगतावर मात करण्याचा प्रयत्न करायचा, जे हिरण्यकशिपू करत होता आणि जे कधीच शक्य होणार नाही कुणाकडनं. हिरण्यकशिपू सारखी भयानक तपस्या करून, एवढ्या मोठ्या शक्ती प्राप्त करून त्याला ते शक्य झालं नाही, तर आपल्यासारख्या क्षुद्र जीवांना या कलियुगातल्या काय शक्य होणार आहे? हे म्हणजे भौतिक जगतातले नियम बदलणे, भौतिक जगताला बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भिंतीवर आपटून डोकं, त्या डोक्याने भिंत फोडण्याचा प्रयत्न करणे. ती भिंत कधी फुटणार नाही, आपलं डोकं फुटेल. म्हणून इंग्लिशमध्ये एक छान वाक्य म्हटलं जातं, यू कॅनॉट ब्रेक गॉड्स लॉज, यू कॅन ब्रेक ओनली युअर सेल्फ अगेन्स्ट देम. तुम्ही भगवंतांचे नियम नाही मोडू शकत, मोडायचा प्रयत्न केला तर तुम्हीच मोडाल, जे हिरण्यकशिपूचं झालं. आणि म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतायत दुःखौषधम तदपि दुःखम. एक दुःख कमी करण्यासाठी दुसरं दुःख, दुसरं औषध शोधून काढलं, ते औषध दुसरं दुःख बनलं. जसं मला चालायचा कंटाळा आहे, म्हणून मनुष्य समाजाने काय शोधून काढलं? घोडे होते, घोडागाडी होती, टांगे होते, बैलगाड्या होत्या, सर्व होतं, पण आम्हाला नाही, आम्हाला अजून फास्ट जायचंय.
मग मनुष्याने गाडी शोधून काढली. आपणही ती वापरतोय आता परिस्थितीनुसार. पण संपूर्ण समाज एका अर्थाने या या सर्व गोष्टींचा परिणाम भोगत आहे. जे कशामुळे झालेलं आहे? दुःख औषधम तदपि दुःखम. दुःखावर औषध शोधून काढायचा प्रयत्न केला जातो, पण ते औषध मोठं दुःख बनून परत समोर येतं. मग एवढ्या गाड्या झाल्या, एवढं प्रदूषण झालं, एवढं ट्रॅफिक जॅम झालं, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, पण काही करू शकत नाही कुणी. आपण एक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक सोल्युशन काढायचा प्रयत्न करतो, पण त्यातनं काय होतंय? दुसरा प्रॉब्लेम प्रकट होते. हे भौतिक जगाचा नियम आहे हा. ह्याचा अर्थ असा नाही की गाड्या वापरणं थांबवल्यावर भौतिक जगत हे वैकुंठाप्रमाणे होईल, नाही. भौतिक जगतच असं आहे. आणि हे कलियुगाचे परिणाम आहेत जे दिसत आहेत आपल्याला, ते वाढत जातील अजून. आणि असे अनेक आहेत. जसं आपण काल उदाहरण पाहिलं हिरण्यकशिपूची चर्चा करताना. शेतामध्ये रासायनिक खतं वापरणे, हायब्रिड बनवणे, त्याच्याहून भयानक जेनेटिकली मॉडिफाईड फूड बनवणे, ज्याच्यामुळे कॅन्सर सारखे रोग पसरत आहेत. एवढं सगळं नेटवर्क आहे, एवढ्या सगळ्या वेव्ज आहेत आपल्या आजूबाजूला. आता आपण हे वापरतोय ते वेव्स द्वारे सर्व चाललेलं आहे काम. ठीक आहे, त्याचा एक चांगला उपयोग भगवंतांच्या भक्तीमध्ये काही लोक करत आहेत. पण बाकी 99.99% उपयोग हा सर्व इंद्रिय तृप्तीसाठी चाललेला आहे. आणि ह्या सर्व वेव्स खूप भयानक आहेत. आणि ह्याचे परिणाम आता दिसायला लागतील. शास्त्रज्ञ सांगत आहेत 5 ते 10 वर्षात. कारण मोबाईल आणि रेडिओ आदी सर्व सुरू होऊन एक 15-20 वर्ष झालेले आहेत फक्त. आणि ह्याचे परिणाम या सर्व वेव्स मध्ये राहण्याचे काही अंशी दिसले. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. अनेक गोष्टींचे परिणाम दिसत आहेत या सगळ्या वेव्हचे आपल्या आजूबाजूला ज्या काही सगळ्या वेव्ज आहेत. रेडिओ वेव्ज आहेत, वायफायच्या वेव्ज आहेत, मोबाईल नेटवर्कच्या वेव्ज आहेत, 4G, 5Gच्या वेव्ज आहेत. खूप भयानक. आणि ह्याचे परिणाम लगेच नाही दिसणार. आता ही जी पिढी आहे, जी 10-15 वर्षापासून वापरते, 15 ते 20-25 वर्ष जेव्हा वापर होईल या गोष्टींचा, तेव्हा याचे परिणाम दिसायला लागतील सर्व समाजावरती. त्यामुळं जेव्हा आपण या भगवंतांनी बनवलेल्या गोष्टींमध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करतो, भौतिक स्तरावर तर त्याचे दुष्परिणाम दिसतीलच, पण आध्यात्मिक स्तरावर व्यक्ती अजून बांधला जातो या भौतिक जगताला. त्याला वाटतंय भौतिक जगत मी एकदम सुखकर बनवेल, जी हिरण्यकशिपूची मनोवृत्ती आहे. त्यामुळं दुःखौषधम तदपि दुःखम. या भौतिक जगतामध्ये दुःखावर औषध शोधत बसू नका. भगवंतांची भक्ती करा, हे प्रल्हाद महाराज सांगतात. आता धियाहम, अतत धिया, या शरीराला आत्मा समजून भूमन भ्रमामी, हे भूमन, हे भगवंता, भ्रमामी, मी भ्रमण करतोय या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. वदमे तवदास्य योगम, आता मला तुम्ही सांगा, शिकवा तुमचा भक्ती योग, तुमचा दास्य योग जो आहे, तुमची सेवामयी जी भक्ती आहे ती मला शिकवा, अशी प्रार्थना प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना अर्पण करत आहेत. ते पुढे म्हणतात की तुम्हीच एकमेव शरण्य आहात, तुमचे शरण सर्वांनी घेतले पाहिजे. लीला कथा स्तव नृसिंह विरिंच गीता, तुमची वर्णने, तुमचे लीला हे विरिंच गीता, ब्रह्मदेव विरिंच आणि त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये प्राप्त झाले आहेत. कारण प्रल्हाद महाराजांचे गुरु नारद मुनी, नारद मुनींचे गुरु हे ब्रह्मदेव. अंजस तितर्मी अनुगुणन गुण विप्रमुक्त, अंज सहजपणे तितर्मी, मी पार करण्यात हा भवसागर या तुमच्या लीला कथांद्वारे, त्याच्या चर्चेद्वारे, जे आपण सर्वजण आता करत आहोत, ज्याद्वारे भगवंतांच्या लीला कथांचं, त्यांच्या भक्तांच्या चरित्रांची चर्चा, कथन श्रवण करून सहजरित्या दुर्गाणी, हे जे दुर्ग आहे, पार करण्यास कठीण आहे, सुगम म्हणजे जाण्यास सोप, दुर्गम म्हणजे जाण्यास अवघड, पार करण्यास अवघड, दुर्गाणी ते पदयुग आलय हंस संगा, या भगवत भक्तांच्या संघामध्ये, हंस संगा, दुर्गाणी ते पदयुग आलय, तुमच्या चरण कमळांचा आश्रय घेऊन अंजस्थितर मी सहज आता हे भौतिक जगत पार करून जाऊ शकेन. तुमच्या शक्तीद्वारे या सर्व ब्रह्मांडाचं नियमन चाललेलं आहे, आणि तुमच्या शरणामध्ये जो येईल तो या भौतिक जगतातनं पार होईल, कारण तुमच्या आधिपत्याखाली माया कार्य करत आहे, असं प्रल्हाद महाराज
पुढे सांगतात. आणि ते सांगतात की मी या भौतिक जगतामधली जी नश्वरता आहे, जे भौतिक जगताचं तात्पुरतं रूप आहे, ते मी पूर्णपणे पाहिलेलं आहे. त्यामुळे यामध्ये मला रस नाही आहे. मला तुमच्या भक्तिमय सेवेमध्ये रस आहे. अशी प्रार्थना ते भगवंतांना करत आहेत. दृष्टामया देवी विभो अखिल धिष्ण्यपाना मायुश्रियो विभव इच्छती यांजनोयम. मी या गोष्टींमध्ये मला काही रस राहिलेला नाहीये आणि म्हणून मला तुमच्या शुद्ध भक्तांची सेवा करण्यामध्येच माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे असं वाटत आहे. भौतिक जगतामध्ये कारण कुठेही सुख नाहीये. हे भौतिक जगत दुःखाचं सागर आहे. प्रल्हाद महाराज सांगतायत 25व्या श्लोकामध्ये म्हणतायत, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. कुत्राशिष श्रुती सुखा मृगतुष्णी रूपा क्वेदं कलेवरमशेषरुजां विरोहः निर्विद्यते न तु जनो यदपीति विद्वान् कामानलं मधुलवैः शमयन् दुरापैः. खूप कडक श्लोक आहे एकदम हा. प्रल्हाद महाराज जोरदार भौतिकवादी लोकांच्या कानाखाली वाजवत आहेत, डोळे उघडतायत सर्वांचे. कुत्र आशिष, कुठल्या वरदानाने हे सुख प्राप्त होणार आहे भौतिक जगतामध्ये? श्रुती सुखा. कसं सुख आहे भौतिक जगतामध्ये? श्रुती सुख. फक्त ऐकण्यामध्ये सुख आहे. म्हणजे आता मला ही गोष्ट मिळणार, ऐकण्यामध्येच सुख आहे. मिळाल्यानंतर त्याचा सर्व उत्साह सर्व पाजळून जातो, निघून जातो. जसं एक गोष्ट सांगितली जाते, एकदा एका गावामध्ये लागली एक सर्कस आणि ती सर्कस खूप प्रसिद्ध झाली आणि लोकांची रांग लागली सर्कस पाहण्यासाठी. आणि त्या सर्कसचं नाव होतं 5 पैसा सर्कस, 5 पैशाची सर्कस. सर्व लोक म्हणाले, अरे वा, 5 पैशामध्ये सर्कस पाहायला मिळते, चला 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 सगळे 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 चला. तुमच्यापैकी जे तरुण आहेत, मुलं आहेत, कदाचित काही जणांनी 5 पैशाचं नाणंही पाहिलं नसेल. पूर्वी 5 पैशाचं नाणं होतं. तुमच्यापैकी ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहिती आहे. 1 पैशाचंही नाणं होतं आधी. तर 5 पैशामध्ये सर्कस आणि मोठी रांग लागली सर्कस पाहण्यासाठी. तेव्हा एक व्यक्ती आत गेला पहिला. ते म्हणले एका वेळी एकच व्यक्ती सर्कस पाहू शकतो, सर्वांना नाही. एक व्यक्ती आत गेला सर्कस पाहण्यासाठी. त्याने सर्कस पाहिली आणि दुसऱ्या दाराने तो बाहेर आला आणि इकडे सगळे रांगेतले लोक त्याला विचारतायत, कशी होती सर्कस? छान होती, छान होती सर्कस, एकदम छान आहे. सगळे जण आतमध्ये. दुसरा व्यक्ती आत जातो. आत गेल्यानंतर तो पाहतो की आतमध्ये अंधार आहे, काळोख एकदम. आणि जसा तो आत जातो त्याला धरलं जातं एकदम, त्याचे डोळे बांधले जातात, त्याला एका पोत्यामध्ये घातलं जातं. वरण त्याच्या अंगात एक पोतं घातलं, पोत्यामध्ये त्याला टाकून बांधलं जातं. पोतून त्याला जे बडव 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 बडवतात, लाथा बुक्क्या काठीने त्याला मारतात. तो ओरडतोय, सोडा सोडा मला, मारू नका मारू नका मारू. जोरदार बडवून त्याला एकदम त्याला पोत्यातनं बाहेर काढलं जातं, खूप मार देऊन. परत त्याचे कपडे नीट वगैरे करून छान इस्त्री वगैरे करून असं त्याला परत त्या दारातनं बाहेर पाठवतात. आणि बाहेर आल्यानंतर लोक त्याला विचारतात, कशी होती सर्कस? तो म्हणतो, छान होती. खूप छान होती सर्कस, जा तुम्ही आतमध्ये. खूप छान सर्कस आहे. सांगू शकत नाही तो की काही नाही आहे सर्कस मध्ये. आतमध्ये खूप मार आहे, चोप बसेल चांगला, हातपाय सुजून बाहेर याल. तो नाही सांगत. तो म्हणतो छान आहे. तसं हे भौतिक जगत आहे. प्रल्हाद महाराज सांगतायत, श्रुती सुखा. प्रत्येक जण म्हणतो, हा छान आहे छान आहे. सगळं छान आहे. पण प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. त्यामुळे त्याला श्रुती सुख म्हटलेलं आहे. फक्त कानांपुरतं सुख आहे, ऐकण्यापुरतं सुख आहे भौतिक जगतामध्ये. जसं मृगतृष्णी रूप आहे, जसं मृगतृष्णी आहे, मृगजळ आहे, त्या मृगजळाप्रमाणे वाळवंटातील हे श्रुती सुख आहे भौतिक जगतातलं. वाळवंटातलं मृगजळ सुद्धा कानापुरतच आहे, म्हणजे डोळ्यापुरतं आहे. दिसतं डोळ्याला, पाणी आहे पाणी आहे, इंद्रियांपुरतं आहे फक्त, म्हणजे पण ऍक्च्युअल तिथं काही नाही आहे. क्वेदम कलेवरम अशेष रुजाम विरोह. क्व इदम, कुठं आहे? कलेवरम अशेष रुजाम विरोह. या कलेवराचा, या शरीराचा जिथे अशेष रुजाम, जिथे अनेक अनेक व्याधी आहेत या शरीराला, विरोह जे उगमस्थान आहे व्याधींचं,
भौतिक शरीर म्हणजे व्याधी आणि भयानक भौतिक शरीर आहे, जे व्याधींचं मूळ आहे. निर्विद्यते नतु जनो यदपि ती विद्वान. निर्विद्यते, पण हे जे विद्वान लोक आहेत, तथाकथित तत्वज्ञ, वैज्ञानिक, राजकारणी आदी, निर्विद्यते न तृप्त होत नाहीत. का? एवढे भोग करूनही का तृप्त होत नाहीत? कामानलम मधुलवैही शमयंदुरापै. हा जो काम अनल आहे, काम अग्नी आहे, भोग करण्याच्या इच्छेचा जो अग्नी आहे भौतिक जगतातला, मधुलवैही म्हणून थोड्याशा मधाच्या बिंदूंनी शमयन दुरापैही, याला शांत केलं जाऊ शकत नाही. काही लोक एक तत्वज्ञान घेऊन येतात, संभोग से समाधी. भरपूर संभोग करा आणि त्या संभोगाद्वारे तुमच्या मनामध्ये समाधी किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला त्याद्वारे तुम्हाला विरक्ती उत्पन्न होईल, पण ते कधी होणार नाही. संभोग से समाधी हा मूर्खपणा आहे, ते कधीही शक्य होणार नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही भयानक मोठा अग्नी लागलाय, वणवा लागलाय, त्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकण्याचा प्रयत्न करताय, संभोग से समाधी. आणि ते उदाहरण काय देतात, अग्नी लागलाय एवढा आणि त्याच्यावरती तुम्ही 2 बादल्या तूप टाकलं, एकदम एवढा संभोग केला, छोट्या अग्नीवरती 2 बादल्या भरून तूप ओतलं, तर अग्नी विझेल की नाही? असं ते लॉजिक देतात. एवढं भोग केल्यानंतर अग्नी विझून जाईल, इच्छा तुमची संपूर्ण संपून जाईल भोग केल्याने. पण प्रॉब्लेम हा आहे भौतिक जगतामध्ये की हा अग्नी भला मोठा आहे, एवढा नाही अग्नी, वणवा पेटलाय हृदयामध्ये भौतिक इच्छांचा, आणि ते तूप बादल्या भरून नाहीये. तूप चमचे चमचे आहे आपल्याकडं. भोग करायची क्षमता किती आहे? भोग करायची क्षमता एवढीशी आहे, पण भोग करायची इच्छा एवढी मोठी आहे. त्या एवढ्या मोठ्या भोगाच्या वणव्यामध्ये, काम अग्नीच्या वणव्यामध्ये चमचा चमचा तूप टाकला तर अग्नी वाढणार आहे का विझणार आहे? अग्नी वाढणार आहे, हे आपल्याला समजत. एकदा अकबराने बिरबलाला विचारलं, प्रसिद्ध कथा आहे की भोग करण्याची इच्छा कधी निघून जाते? तेव्हा बिरबल म्हणाला, कधीच जात नाही, कधीच जात नाही भोग करायची इच्छा. अकबर म्हटलं, असं कसं शक्य? एखादा व्यक्ती म्हातारा झाला, त्याचं शरीर कार्य करत नाही, त्याची इंद्रिय कार्य करत नाहीये, तर मग त्याचं भोग करायची इच्छा निघून जायला पाहिजे. बिरबल म्हणला नाही. अकबर म्हणाला, नाही नाही, मला नाही विश्वास बसत. म्हातारपणी व्यक्ती हा वृद्ध झाल्यानंतर हा या सर्व भोग इच्छांपासनं, कामापासनं, कामवासनेपासनं मुक्त झाला पाहिजे. पण अकबर ऐकायलाच तयार नव्हतं. बिरबल म्हणत होता, नाही तसं नाही आहे, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. पण अकबर म्हटला, नाही नाही, मला नाही विश्वास बसत. एक दिवस अचानक दरबारात बसलेला असताना अकबर बिरबल आला अकबराकडे आणि म्हणाला, महाराज चला लवकर माझ्यासोबत, लगेच चला. आणि अकबराला घेऊन राज दरबाराच्या जवळच एक राजामध्ये त्या राज्यामध्ये एक लहान घरामध्ये एक वृद्ध व्यक्ती एकदम मरणासन्न अवस्थेत, मरायला टेकलेला, आणि तिथे आता मरणारच आहे काही क्षणामध्ये, अशा अवस्थेमध्ये तिथे पडून होता. आणि त्याच्या घरामध्ये अकबर बिरबलाला घेऊन गेला. आणि तिथं गेल्यानंतर अकबर म्हटलं, अरे कुठे घेऊन आलास मला, काय आहे? आणि अकबर आणि बिरबल त्याला भेटायला गेले आतमध्ये रूम मध्ये. आणि बिरबल त्याला म्हणतोय, अहो आजोबा, पहा कोण आले तुम्हाला भेटायला, आपले जहापना आलेले आहेत, अकबर आलेले आहेत. आणि तो व्यक्ती बेडवर झोपलेला आहे. हा हा, कोण आहे? अजिबात एकदम काही रिस्पॉन्स. अहो जहापना आलेत, अकबर आलेले आहेत. तो हा 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 असं करतोय. एकदम त्याच्या अंगात अजिबात शक्ती नाही, एकदम निपचित पडलेला आहे, एकदम शक्तिहीन. आणि तेव्हा बिरबलने खून केली आणि मागे अकबराला न सांगता अकबराची तरुण, अतिशय सुंदर अशी जी कन्या होती, तिला बिरबल सोबत घेऊन आला होता. आणि बिरबलने खून करताच ती कन्या त्या खोलीमध्ये तिने प्रवेश केला आणि तिच्या पायामधले जे पैंजण होते, छम 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 छम, जसे ते पैंजण वाजले आणि ती समोर येऊन उभी राहिली त्या वृद्ध व्यक्तीच्या, जो झोपला होता. जसं त्याने ऐकलं छन 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 पायामधलं, आणि त्याने डोळे किलकिले करून पाहिलं, पुढे एक तरुण सुंदर स्त्री आहे. आणि लगेच असं तो उठून उभा राहिला. आणि बिरबल म्हणाला अकबरांना, पाहिलं,
मला सांगत होते ना त्या दिवशी, की काम अग्नी जी आहे, भोग करण्याची जी इच्छा आहे ती निघून गेली पाहिजे. पहा, चहापणा आले आहेत, अकबर आहेत म्हटलं तर हा 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 करतोय. आता ही सुंदर स्त्री तुमची मुलगी नुसती आली, त्याला सांगितलंही नाही की आलेली स्त्री तुझ्या खोलीमध्ये, की लगेच डोळे उघडून विस्फारून कोण आलेलं आहे हा पाहायला लागला तू लगेच. तर अशी परिस्थिती आहे या भौतिक जगतातील बद्ध जीवांची. असं प्रल्हाद महाराज सांगतात की कामानलम मधुलवै शमयन दुरापै. कितीही भोग केला तरी भौतिक इच्छा जाणार नाही जोपर्यंत रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. जोपर्यंत भगवंतांची भक्ती प्राप्त होणार नाही, उच्च आध्यात्मिक स्तरावरचं ज्ञान प्राप्त होणार नाही, भगवंतांचं रूप गुण लीला या दिव्य गोष्टींविषयी आसक्ती आकर्षण आपल्या हृदयात निर्माण होणार नाही, तोपर्यंत या भौतिक इच्छा ज्या अग्निप्रमाणे आपल्या हृदयात जळत आहेत त्या कमी होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही कृपेने तुमचा हात माझ्या डोक्यावरती स्थापित केलेला आहे आणि तुम्ही अतिशय निपक्षपाती आहात. जो प्रश्न परीक्षित महाराजांनी विचारला होता शुकदेव गोस्वामींना जिथनं सुरुवात झाली या लीलेची, प्रल्हाद महाराज म्हणतात तुम्ही निपक्षपाती आहात, निष्पक्ष तुम्ही दुसऱ्यांचा कुणाचाही पक्ष घेत नाहीत, म्हणून तुम्ही माझ्यासारख्या असुर कुळामध्ये दैत्य कुळामध्ये जन्मलेल्या व्यक्तीवरती तुमची कृपा प्रदान केलेली आहे. आणि नारद मुनींच्या कृपेने प्रल्हाद महाराज गुरूंना नाही विसरले. भगवंत आले माझ्यासाठी, बघा मी म्हटलं या खांबात आहे, प्रकट झाले नाही. लगेच नारद मुनींचं स्मरण त्यांना झालं. या नारद मुनींच्या कृपेने मला तुमची भक्ती प्राप्त झाली. आणि नारद मुनींचं गुणगान प्रल्हाद महाराज इथं करत आहेत. ओके, अजून 2 श्लोक आपण पाहू आणि थांबू इथे. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. एवं जनं निपतितं प्रभवाहि कूपे कामाभिकाममनुयः प्रपतन् प्रसंगात् कृत्वात्मसात् सुरर्षिणा भगवन् गृहीतः सोऽहं कथं नु विसृजे तव भृत्य सेवाम्. एवं जनम, अशा प्रकारे जे सामान्य लोक भौतिक जगतातले बद्ध लोक आहेत, निपतितम पडलेले आहेत, मी पडलेलो आहे. कुठे? प्रभव अहिकूपे, या भौतिक जगताच्या भौतिक अस्तित्वाच्या अहिकूप सापांनी भरलेल्या अंधकूपामध्ये पडलेलो आहे. काम अभिकाम मनुय प्रपतन प्रसंगात, काम अभिकाम एका मागे माग येणाऱ्या माझ्या मनामध्ये इंद्रिय भोगांच्या ज्या इच्छा आहेत, त्यांना अनुसरण करत या प्रपतन प्रसंगात या भौतिक जगतात या अवस्थेत मी पडलेलो आहे. कुसंगतीमुळे किंवा संग घेतल्यामुळे, भौतिक वासनांचा भौतिक कामनांचा संग घेतल्यामुळे प्रपतन प्रसंगात कृत्वा आत्मसात सुरर्षिणा, त्या सुरर्षींद्वारे नारद मुनींद्वारे कृत्वा आत्मसात मला प्रेरित करून माझा स्वीकार करून शिष्य म्हणून भगवन गृहीत, हे भगवन मला स्वीकार केलं त्यांनी. सोहम कथम विसृजे तव भृत्य सेवा, तो मी कसं काय मी त्यागू शकतो तुमच्या भक्तांची सेवा, तुमच्या शुद्ध भक्तांची सेवा नारद मुनींसारख्या. आणि या भक्तांच्या सेवेमध्येच आपला उद्धार आहे, हे प्रल्हाद महाराज आपल्या सर्वांना सांगून देत आहेत. तुम्ही तुमच्या भक्त नारद मुनींचे शब्द पूर्ण करण्यासाठी प्रकट झालेले आहात आणि हे सर्व ब्रह्मांड तुमच्या आधिपत्याखाली आहे. तुम्ही कारणोदक्ष आहे, गर्भोदक्ष आहे विष्णू, ज्यांच्या नाभी कमळातनं ब्रह्मदेव जन्म घेतात कमळावरती, तुम्ही हयग्रीव रूपात प्रकट झालेले आहात. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये या भौतिक जगत आतापर्यंत प्रकट झालेले आहेत. आणि त्यानंतर प्रल्हाद महाराज म्हणतात की या भौतिक जगतामध्ये कष्ट सहन करणाऱ्या या जीवांप्रती मला खूप दया माझ्या हृदयात आहे. आणि या भौतिक
अस्तित्वात आता तुमची कृपा झाल्यामुळे, नारद मुनींची कृपा झाल्यामुळे मी या भौतिक अस्तित्वाला घाबरत नाही आता. आता तुमची कृपा माझ्यावरती झालेली आहे. पण या भौतिक जगामध्ये जे कष्ट सोसत आहेत जीवात्मे, त्यांच्या प्रती माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये खूप शोक आहे, खूप चिंता आहे. तर हा 43 आणि 44 2 श्लोक पाहून आपण इथे थांबूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. नैवोद्विजे परदुरत्यय वैतरण्यास त्वद्वीर्य गायन महामृतमग्न चित्तः शोचे ततो विमुख चेतस इंद्रियार्थ माया सुखाय भरमुद्वहतो विमूढान. नैव उद्विजे, न एव उद्विजे, मी नाही घाबरत, मला भय नाहीये. पर दुरत्यय वैतरण्य, पार करण्यास कठीण अशी हे जे वैतरण्य आहे, वैतरणी नदी आहे भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे, ज्या पलीकडे वैकुंठ जगत आहे. तर या भौतिक अस्तित्वाला मी नाही घाबरत आहे. का? त्वद्वीर्य गायन महामृत मग्न चित्त. कारण मी कुठेही असलो, भौतिक जगतात असलो किंवा आध्यात्मिक जगतात असलो, त्वद्वीर्य गायन, तुमचे गुणगान, गायन महाअमृत मग्न चित्त, या तुमच्या गुणगानाच्या महाअमृताने माझं चित्त मग्न झालेलं आहे. त्यामुळे मला भौतिक आध्यात्मिक फरक नाही पडत. जे शुद्ध भक्त आहेत त्यांना फरक नाही पडत ते कुठे आहेत, कारण ते नेहमी भगवंतांसोबत आहेत. कुठेही गेले तरी भगवंत त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे शुद्ध भक्तांसाठी कुठलंही अस्तित्व असो, भौतिक शरीरात ते असो किंवा आध्यात्मिक जगतात असो, त्यांच्यासाठी फरक पडत नाही. पण प्रल्हाद महाराज म्हणतात, शोचे ततो, पण मी शोक करतो कोणासाठी? विमुख चेतस, जे तुमच्यापासून दूर गेलेले आहेत, तुम्हाला विसरलेले आहेत. आणि इंद्रियार्थ, इंद्रिय भोगासाठी माया सुखाय भरम उद्वहतो, या खोट्या सुखासाठी भौतिक जगतातल्या भरम उद्वहतो, खूप मोठं भर, खूप मोठा भार वहन करत आहेत, खूप मोठा भार घेऊन हिंडत आहेत. विमूढान, असे मूर्ख लोक आहेत या भौतिक जगतामधले, जे तुम्हाला विसरून गेलेले आहेत. आणि मी तशा योग्यांप्रमाणे नाहीये, जे स्वतःच्या उद्धारासाठी हिमालयात निघून जातील आणि इतरांबद्दल विचारच नाही करणार. नाही, मला प्रचार करायचा आहे. मी या भौतिक जगतात परत परत येईन या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी, जे तुम्हाला विसरलेले आहेत. आणि म्हणून 44व्या श्लोकात प्रल्हाद महाराज म्हणतात, सर्वजण म्हणा, प्रायेण देव मुनयः स्वविमुक्ती कामा मौनं चरन्ति विजनेन परार्थनिष्ठाः नैतान् विहाय कृपणान् विमुमुक्ष एको नान्यं त्वदस्य शरणं भ्रमतोऽनुपश्ये. प्रायेण, बहुतांशी, देव, हे भगवान नरसिंहदेव, मुनयः स्वविमुक्ती कामा, जे संत पुरुष असतात ते स्वविमुक्ती कामा, स्वतःच्या मुक्तीचा फक्त इच्छा करतात, दुसऱ्यांसाठी जास्त काही करत नाहीत बहुतांशी संत लोक. मौनम चरंती विजने, मौन धारण करून, विजने, जनांना सोडून, सामान्य जनांना सोडून, विजन, एखाद्या जंगलामध्ये, एखाद्या पर्वतांवरती निघून जातात. न परार्थ निष्ठा, ज्यांना पर अर्थ, दुसऱ्यांवरती कृपा करण्याची काही निष्ठा, इच्छा नसते. पण मी न येतान विहाय, ह्या सर्व बद्ध जीवांना सोडून, कृपणान, जे कृपण आहेत, कमी बुद्धीचे आहेत, विमुमुक्ष एको, मी एकटा माझ्या मुमुक्षु, माझ्या मुक्तीसाठी इच्छा नाही करत आहे. न अन्यम त्वदस्य शरणम भ्रमतो अनुपश्ये, सगळीकडे भ्रमण जरी केलं 14 लोकांमध्ये, तरी तुमच्या चरण कमळांशिवाय दुसरं कुठलंही शरण ह्या लोकांसाठी नाही आहे. म्हणून मी तुमच्या चरण कमळांपाशी त्यांना आणू इच्छितो सर्वांना, आणि त्या सर्वांचा कल्याण करू इच्छितो. यन्मैथुनादिगृहमेदि सुखं हि तुच्छं कंडूयनेन करयोरिव दुःख दुःखं तृप्यन्ति नेह कृपणा बहु दुःख भाजः कंडूतिवन्मनसिजं विषहेत धीरः. यन मैथुन आदि गृहमेधि सुखम,
हे मैथुन आदी जे सुख आहे, जे गृहमेधी सुख आहे, जे भौतिक जगामध्ये कुटुंब समाज इत्यादींशी आसक्त झालेला जो व्यक्ती आहे, तो मैथुन आदी सुखांमध्ये मग्न आहे. ही तुच्छम, ही सर्व सुख तुच्छ आहेत. कंडूयनेन करयो इव दुःख दुःखम, ही एका खाजीप्रमाणे आहे जसं खाज होते हातांना, व्यक्ती खाजवतो, पण खाजवल्याने खाज कमी होत नाही. खाजवल्याने खाज वाढते आणि अजून खाजवून खाजवून त्या खाजेमधनं रक्त येतं. खाज थांबत नाही. प्रल्हाद महाराज म्हणतात, जी मैथुन आदी सुख जी आहेत ती तुच्छ आहेत, एखाद्या खाजेप्रमाणे आहेत. आणि जर खाजेला सहन केलं, खाजवलं नाही, तर खाज बरी होईल. खाजवलं तर खाज अजून वाढेल आणि त्यातनं रक्त बाहेर येईल. आणि दुःख दुःखम प्राप्त होईल त्या व्यक्तीला, खूप त्रास होईल. तर त्या हाताच्या खाजेप्रमाणे आहे. ते खाजेची सुटका करण्यासाठी सहन केली पाहिजे खाज. याचा अर्थ इंद्रिय जे भोगासाठी लालसा करत आहेत, त्यांना भोग देऊन इंद्रिय शांत नाही होणार. इंद्रिय नियमन केलं पाहिजे, इंद्रिय संयम केलं पाहिजे. तृप्यंती नेह कृपणा बहुदुःख भाजा, हे कधीही या सर्व प्रकारच्या तुच्छ सुखांनी कधीही तृप्त नाही होणार. बहुदुःख भाजा, खूप दुःख त्यांच्या वाट्याला येतील अशा प्रकारच्या सुखांच्या मागे लागल्यामुळे. कंडूतिवन मनसिजम, अशा खाजवण्यापासून काही शिकता आलं मनुष्याला, की मनसिजम ही मनोकल्पना आहे. खाजवण्याने सुख मिळतं ते खरं वस्तुतः सुखच अस्तित्वात नाही आहे. विषहेत धीर, आणि जो धीर पुरुष आहे, संयमी पुरुष आहे, बुद्धिमान व्यक्ती आहे, तो विषहेत, तो अशा खाजेला सहन करेल. तो त्या खाजेला बळी पडणार नाही. खाजेला सहन करेल आणि सहन केल्याने ती खाज निघून जाईल. भौतिक भोग प्राप्त करण्याची जी खाज आहे ती निघून जाईल. असं हे उदाहरण प्रल्हाद महाराज असं देत आहेत. आणि पुढे ते सांगतात, भक्ती हा एकमेव मार्ग आहे सर्व जीवात्म्यांसाठी. तुमचे शरण घेऊन भक्ती करणे, अशा प्रकारे प्रल्हाद महाराज त्यांच्या प्रार्थना इथे पूर्ण करतात. नरसिंहदेव खूप प्रसन्न होतात आणि म्हणतात, हे प्रल्हाद, तुला काय वर मागायचा आहे तो सांग. मी तुला तुला जो वर हवाय तो वर देण्यास तयार आहे. आणि तेव्हा प्रल्हाद महाराज अतिशय नम्रतेने म्हणतात, की तुम्ही मला कुठलाही वर नकोय भगवंता. मला तुम्ही एक व्यापारी नका समजू, की तुम्ही प्रकट झाले आणि मी तुमच्याकडनं काही प्राप्त करण्यासाठी इथं बसलेलो आहे. नाही, मला कुठलाही वर नकोय. तुम्ही मला अशा प्रकारे काय म्हणता येईल त्याला, प्रलोभन देऊ नका. मामाम प्रलोभयोत्पत्त्या, मला असा प्रलोभन तुम्ही अजिबात देऊ नका. मी कोणी व्यापारी नाहीये. हा, मामाम प्रलोभयोत्पत्त्या सक्तम कामेषु तैर्वरी तत्संग भीतो निर्मिण्यो मुमुक्षुस्त्वामुपाश्रितः. मी स्वतःच्या ऐहिक उपभोगांवर आसक्त आहे, म्हणून कृपा करून मला या भ्रामक सुखांचे प्रलोभन दाखवू नका. मला ऐहिक विषय संगतीचे अत्यंत भय वाटते, म्हणून मी अशा विषयी जीवनामधून मुक्त होऊ इच्छितो. याच कारणास्तव मी तुमच्या चरण कमळांचा आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला मला काही द्यायचं असेलच, तर तुम्ही मला, मी काही वणिक नाहीये, मी काही व्यापारी नाहीये. चौथ्या श्लोकामध्ये म्हणतात ना, यस्य आशा असते नसभृत्य सवयी वणिक. मी तुमचा भृत्य आहे, सेवक आहे, मी व्यापारी नाही आहे. मी इथे व्यापार करण्यासाठी तुमच्या समोर नाही उभा. त्यामुळे तुम्ही मला कुठलंही वरदान मागू नका. मी तुमचा एक दास बनू इच्छितो, कुठल्याही इच्छेद्वारे तुमची सेवा करू इच्छितो. पण भगवंत म्हणतात, नाही, तुला काय मागायचंय सांग, तुला काय हवंय सांग. तेव्हा म्हणतात, यदि दास्यसी मे कामान, जर मला तुम्हाला काही द्यायचंच असेल, तर माझ्या हृदयामध्ये कुठलीही भौतिक इच्छा नसावी आणि माझे मन आणि इंद्रिय नेहमी तुमच्या सेवेमध्ये लागावे, हीच माझी इच्छा आहे. आणि तेव्हा प्रल्हाद महाराज एक सुंदर मंत्राद्वारे नरसिंहदेवांचं वर्णन करतात. तो मंत्र आपण म्हणून इथे आपण आज थांबूया 10व्या श्लोकामध्ये. त्यानंतर नरसिंहदेव आदेश देतात. हा सुंदर श्लोक आहे. ओम, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा.
ओम नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरयेद्भुतसिंहाय ब्रह्मणे परमात्मने. हे भगवंता, तुम्हाला माझा नमस्कार. पुरुषाय महात्मने हरये हरी अद्भुत सिंहाय, अद्भुत अशा सिंह रूपाला माझा नमस्कार. ब्रह्मणे परब्रह्म आहात तुम्ही, परमात्मने तुम्ही परमात्मा आहात, तुम्हाला नमस्कार. त्यानंतर नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांना आशीर्वाद दिला की तुम्ही ह्या दैत्य कुळाचं राज्य सांभाळा. हे मन्वंतर संपेपर्यंत 71 दिव्य युग तुम्ही राजा बनून राहाल आणि भक्तियोगाचं पालन करा. आणि जो कोणी माझं आणि तुमचं स्मरण करेल, माझं आणि तुझं स्मरण करेल, तो या भौतिक जीवनातील सर्व कष्टातून मुक्त होईल. आणि तेव्हा प्रल्हाद महाराज त्यांच्या वडिलांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करतात आणि तेव्हा नरसिंहदेव हसतात आणि म्हणतात, अरे तुझे वडिलांचं काय, त्रिसप्त पिता पूता, 21 तुमचे जे काही पिढ्या आहेत त्यांचा उद्धार झालेला आहे आणि या सर्व दैत्य कुळामध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस प्रल्हाद. आता तुझ्या वडिलांचा अंतिम संस्कार तू इथे पार पाड आणि तुझ्या वडिलांच्या राज्यावरती बस, राजसिंहासनावरती. तेव्हा प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या वडिलांचे अंतिम संस्कार केले. ब्रह्मदेवांनी सर्व देवी देवतांना बोलवलं. ब्रह्मदेव आणि देवी देवतांनी नरसिंहदेवांना प्रार्थना अर्पण केल्या आणि नरसिंहदेवांनी ब्रह्मदेवांकडे पाहिलं शेवटी आणि म्हणाले, असे वरदान देत जाऊ नका, भयानक वरदान. विचार करून दैत्यांना वरदान द्या. अशा दुष्ट दैत्यांना असे वरदान देणे म्हणजे एका दुष्ट विषारी सापाला दूध पाजण्याप्रमाणे आहे, असं ब्रह्मदेवांना नरसिंहदेवांनी सांगितलं. आणि ब्रह्मदेवांद्वारे त्यांची पूजा केली गेली आणि नरसिंहदेव तिथनं अंतर्धान झाले. आणि त्यानंतर प्रल्हाद महाराजांनी ब्रह्मा, शिवजी आदी सर्व देवतांची पूजा केली आणि ब्रह्मदेवांनी स्वतः प्रल्हाद महाराजांचा राज्याभिषेक केला. आणि त्यानंतर प्रल्हाद महाराजांना आशीर्वाद देऊन सर्व देवी देवता त्यांच्या त्यांच्या धामाला परत निघून गेले. हरे कृष्णा. श्री नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणी श्री प्रल्हाद महाराज की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. कॅमेरा चालू करू शकता सर्वजण. हरे कृष्णा. सर्वांचे खूप धन्यवाद. बराच उशीर झालेला आहे. आपण आज जप नाही करणार. आपण सर्वजण आपल्या पुढच्या कार्याला निद्रा याच्यासाठी प्रस्थान करू शकता. उद्या संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे भगवद्गीता आपला अभ्यास वर्ग रात्री 8 वाजता त्याच्यासाठी भेटूया. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.